चॅनल प्रस्तुत सक्सेस मंत्रा। नमस्कार, मी रमेश परशी, स्वरांजली डिजिटल मीडिया प्रस्तुत गेस्ट ऑफ द वीक या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत। भूक लागून जेवणे म्हणजे प्रकृती, भूक लागून जेवणे म्हणजे प्रकृती, भूक न लागता जेवणे म्हणजे विकृती, आणि भूक लागूनही स्वतःची अर्धी भाकर दुसऱ्याला देणे हीच आपली भारतीय संस्कृती, हीच आपली भारतीय संस्कृती। अशी आपली पवित्र भारतीय संस्कृती जपत अतिशय कमी वेळात ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, ज्यांनी केवळ सोलापूर शहरातच नव्हे आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं। गौरी फिल्म्स हे केवळ नाव नसून एक इंटरनॅशनल ब्रँड ज्यांनी बनवलं, आधुनिक म्हणजे मॉडर्न जनरेशन अपडेट करत एक उत्तम टीमवर्क ज्यांनी बनवलं, असे आजचे आपले गेस्ट ऑफ द वीक या कार्यक्रमातील गेस्ट गौरी फिल्मचे सर्व कलाकार, त्याचबरोबर गौरी फिल्मचे फाउंडर सीईओ गौरी फिल्म्स श्रीकांत समारंभ सर आणि गौरी फिल्मचे सर्व टीम मेंबर्सचा मी गेस्ट ऑफ द वीक या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय। सर्वप्रथम गौरी फिल्मचे फाउंडर जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत रमणचा करता कविता ज्यांना आपण ओळखतो, सीईओ गौरी फिल्म्स, MS केरा ऑर्डर, रमण फीचर फिल्म, शेंगा, इमेज, वेब सिरीज, स्टोरी मॅटर अशा वेगवेगळ्या लघुचित्रपटच्या माध्यमातून ज्यांनी उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट पटकथा, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून आपलं स्वतःचं वेगळं अस्तित्व सोलापुरात निर्माण केलं। अतिशय कमी वयात गौरी फिल्मच्या नावाने ब्रँड त्यांनी सोलापुरात बनवले असे आमचे परममित्र श्रीकांत समारंभ सर यांचा मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। त्यानंतर पुढील आपले गेस्ट शुभम मुंडला, ज्यांनी वेडिंग फोटोग्राफी पासून त्यांनी आपलं सुरुवात केलं, एक उत्तम DOP आणि एक उत्तम सिनेमॅटोग्राफर म्हणून यांनी या क्षेत्रात आपलं पाऊल ओळखलेले आपले शुभम मुंडे यांचा मी पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। त्यानंतर मिस आर्या जितेंद्र कदम, ज्यांचे वडील जितेंद्र कदम सर हे कलेक्टर असून त्यांनी आपल्या मुलीला प्रेरणा देण्यासाठी, त्यांचे छंद जोपासण्यासाठी, वडील हे कलेक्टर असून देखील आपल्या मुलीला छंद जोपासण्यासाठी खूप सपोर्ट करतात असे आमचे गेस्ट आर्या जितेंद्र कदम यांचाही मी या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतोय। यानंतर आपले पुढचे गेस्ट रमण या चित्रपटातील मुख्य अभिनेता ॲडव्होकेट अजय एल्ला यांचे सुपुत्र रमण येल्ला यांचाही मी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। त्यानंतर गौरी फिल्मचे असिस्टंट डायरेक्टर साई दासी यांचाही मी पुन्हा एकदा स्वागत करतो। गौरी फिल्मचे आर्ट डायरेक्टर ऍक्टर वेणुगोपाल कालपल्ले यांचाही पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। त्यानंतर संवादी शांत बी फ्रेंडली, व्हेरी डाऊन टू अर्थ पर्सन, अभिनयात सस्त असलेले आमचे हे सहकलाकार मिस सुषमा माशाळकर यांचाही मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय। त्यानंतर गौरी फिल्मचे आर्ट डायरेक्टर आणि ऍक्टर प्रशांत गाजूल यांचाही मी पुन्हा एकदा या कार्यक्रमात स्वागत करतोय। त्यानंतर गौरी फिल्मचे आर्ट डायरेक्टर नरेश गाजूल यांचाही पुन्हा एकदा स्वागत। अनेक लघुचित्रपट ज्यामध्ये यांनी काम केलं आणि मला वाटतं मागच्या 20 वर्षापासून ते या नाट्यक्षेत्रात कार्य करतात असे आमचे एक उत्तम कलाकार, एक उत्तम ऍक्टर विकास सुरवसे सर यांचाही मी पुन्हा एकदा या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते। रमण आणि मॅटर या चित्रपटातील ऍक्टर मयूर देवसानी यांचाही पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। त्यानंतर गौरी फिल्मचे प्रोडक्शन मॅनेजर नंदू सरपंच यांचाही या कार्यक्रमामध्ये स्वागत। आणि म्हणतात ना, मूर्ती लहान पण कीर्ती मानणार असे म्हणणारे आमचे शेंगा स्टार दोघेही विपुल कुडक्याल आणि विराट कुडक्याल यांचाही या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आणि आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया। विकास सुरवसे सरांना प्रश्न विचारू इच्छितो की सर, एकंदरीत तुमचा गौरी फिल्म सोबतचा प्रवास कधी, कुठून असे आणि कसा सुरुवात झाला जाणून घ्यायचा आमच्या प्रेक्षकांना। गौरी फिल्मचा माझा संबंध जवळजवळ 3 वर्षापासून आलेला आहे। श्रीकांत समारंभ हे नुकतेच गौरी फिल्मला सुरुवात केलेली होती। डान्स शिकवतात शाळेमध्ये गॅदरिंगच्या माध्यमातून, आणि माझ्याकडे ड्रेस वगैरे घ्यायला यायचे। त्यावेळी माझा त्यांचा संपर्क आला आणि आमची मैत्री झाली। त्यातून त्यांनी बऱ्याच त्यांच्या मनातील काही गोष्टी माझ्यासमोर व्यक्त केल्या आणि मी त्यांना सांगितलं सर असं करा, सर तसं करा। आणि त्यांनी पण नंतर मला म्हटलं की सर मी शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून शॉर्ट फिल्म काढण्याचा माझा विचार आहे। मला ठीक आहे करा म्हटलं, तुम्हाला जे काय माझ्याकडून सहकार्य पाहिजे मी ते करण्यास तयार आहे म्हटलं। तिथून आमची मैत्री एवढी घट्ट होत गेली, एवढी घट्ट होत गेली की त्यांचं कोणतंही प्रोडक्शन जर असं
तर ते माझ्याशी चर्चा करतात आणि मग त्याच्यातून आम्ही दोघं चर्चा करतो, मार्गदर्शन करतो, बरंच चर्चा होते आमच्या त्याच्यातून. असा माझा आणि त्यांचा संपर्क आला. आणि अजून सुद्धा त्यांचे बरेच मोठे प्रोजेक्ट्स आहेत आणि ते आमची त्यांची चर्चा चालू आहे. आणि सोलापुरातील जे कोण नवीन कलाकार आहेत किंवा आता सध्या पण आमच्याशी जे कनेक्टेड आहेत त्यांनी या गौरी फिल्मशी कॉन्टॅक्ट करावा असं मी गौरी फिल्मच्या वतीनं आवाहन करतो. असा माझा त्यांच्याशी संपर्क आहे. आता मी पुढे होतो गौरी फिल्मचे फाउंडर श्रीकांत समर्थराव यांच्याकडे. सर, गौरी फिल्मची स्थापना नेमकं कधी झाली आणि गौरी फिल्मचा नेमका इतिहास काय आहे जाणून घ्यायचा सर प्रेक्षकांना. तेलुगुमध्ये बोलणार आहे. तेलुगू सगळं 2017 ప్రొఫెసర్ షార్ట్ ఫిలిం తీసాడు ఫస్ట్. ఆ షార్ట్ ఫిలింలో అప్పుడే నాకు వీడియో వచ్చింది. గణపతి ఇదే దివస్ కూడా వచ్చింది. గణపతి దివస్ గౌరీ దివసే వీడియో వచ్చింది. నేను అదే దివస్ పుట్టిన అప్పుడు 1992. ఇక ఆయన జస్ట్ మా అవ్వాలందరిగా గౌరీ పిలిచాము, పెట్టిన పేరు ఠీక్ అని. దాని పేరు సాంబీ మీన్స్ గౌరీని అన్నట్టు. అట్లా ఆయన గౌరీ ఫిలిమ్స్ పెట్టాము. మనకు డ్రీమ్ ఉండే సార్, మన ముంగట మనం స్థాపన చేసాము. ఇక ఆంధ్రలో గౌరీ ఫిలిమ్స్ అని పేరు పడ్డది. యోగా యొక్క పేరు పడడానికి మా వీడియోకి ఆ పేరు పెట్టడానికి ఇట్లా అయింది. ఇక దాంట్లో పైన నాకు దేవి మీద చాలా నమ్మకం. తులజాపూర్కు నేను నడుచుకుంటూ వేయడం మనకి ఇంటికి ఎక్కువ మన శ్రద్ధ ఎక్కువ ఉంటుంది. అట్లా మనము ఒక్కొక్క పోస్టర్లో నడుచుకుంటా దేవి అనే వాళ్ళకి నేను విచార్ చేయలేదు. దానికి నేనంటే గౌరీ ఫిలిమ్స్ పెట్టినాము. చెప్పి అప్పటి ఒకటే ఉండే మనుషుల ఒక టీం మనకు కావాలి. అట్లాగే టీం అనుకుంటా యోగాతో వచ్చింది. इथला रमण या पिक्चर फिल्म मध्ये प्रमुख भूमिकामधून तुझं सिलेक्शन कशा पद्धतीने झालं आणि एकंदरीत तू तुझ्या रोल कॅरेक्टर बद्दल काय सांगशील आणि हे काय आहे कॅरेक्टर. मला व्हॉट्सअपवरती एक मेसेज आला होता. एक टीचर फिल्मचं ऑडिशन चालू आहे आणि त्यामध्ये त्यासाठी मी सरांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यानंतर सर बोलले की ऑडिशनला या आणि सरांनी ऑडिशन घेतली. त्यानंतर माझं सिलेक्शन झालं. त्यानंतर सरांनी वर्कशॉप घेतला. त्यामध्ये सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि सगळं काही शिकवलं ॲक्टिंगबद्दल. ॲक्च्युली मी कॅमेरा याच्या आधी कधीच फेस नव्हता केला आणि सरांनी खूप कॉपरेट केलं. दोघी फिल्म्सनी पण खूप सपोर्ट केलं. आणि आर्या रमणाच्या न्यूमिनिक्समध्ये मी आर्याची भूमिका साकारली आहे. आर्या ही खूपच उत्सुक एक्साइटेडवाली अशी मुलगी आहे. ती जरा हेल्पफुल आहे, सगळ्यांची हेल्प करत असते. आणि त्यानंतर आपण पुढे ओढूया रमण या चित्रपटातील मुख्य भूमिका ज्यांनी केला अशी आमची रमण यांना. रमण, ऍक्च्युली तुझी वडील सोलापुरात एक प्रतिष्ठित वकील आहे. घरामध्ये विधी म्हणजे कायदा होतो त्याचा वारसा असताना तू अभिनयाच्या क्षेत्रात कसे काय वळलास म्हणजे एकंदरीत तुझा अभिनयाचा जन्म कसा आणि कुठून झाला जाणून घ्यायचा प्रेक्षकांना. सर, ॲक्च्युली मी लहानपणापासून मला डान्सची आवड आहे. आय एम डान्सर. आणि तर 11th नंतर मी पुण्यामध्ये एक बेसिक ॲक्टिंग कोर्स कम्प्लीट केला होता. आणि त्यानंतर इथं 12th कम्प्लीट झाल्यानंतर श्रीकांत सरांची भेट झाली आणि मग MS त्याला बॉर्डर हे शॉर्ट फिल्म काढलेलं होतं. मग त्यानंतर हे मला जर्नी असं फिल्म मी विचारतो की एकंदरीत आजकालची युवा पिढी हे शक्यतो अभिनय क्षेत्राकडे वळतात. पण तू ऍक्टिंग कडे न जाता DOP आणि सिनेमॅटोग्राफी या क्षेत्राकडे कसे काय असते एकंदरीत सिनेमॅटोग्राफरचा प्रवास कसा सुरुवात झाला जाणून घ्यायचा प्रेक्षकांना. ॲक्च्युली आय एम वेडिंग फोटोग्राफर. मला एक फिल्म मेकर राहायचं ड्रीम होतं. फिल्म मेकर म्हणजे एक शॉर्ट फिल्म मेकर कुठलं एक फिल्म मेकर फक्त एक ड्रीम होतं. मग वेडिंगमध्ये काय इंटरेस्ट येत नव्हतं. तिकडं नॅचरल शूट असणार सगळे. मग कपल बोलणार स्माईल नाही आलं, मी तिकडे बघितलं मग ते काय वर्कआउट होत नव्हतं. बरोबर मला जे पॅशन भेटलं मी ते पॅशन तिकडे बघत नव्हतो. मला वाटलं मग सिनेमाटोग्राफीमध्ये एक करिअर भेटलं चांगलं होईल. मग सगळेजण म्हणतात वेडिंग फोटोग्राफर करिअर नाही आहे त्यामुळे काय करू शकत नाही करिअरमध्ये. मग मी सिनेमाटोग्राफीला वळण घेतलं. हेच माझं पॅशन होतं. पॅशनला मी करिअर चूज केलं. डायलॉग म्हणलेला आहे
आधी को उसी में करियर करना चाहिए जिसको उसको इंटरेस्ट हो. अगदी त्याचप्रमाणे आमचे शुभम मुटलानी त्यांना त्या सिनेमॅटोग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे, त्यासाठी करियर करतात. त्यांना पुढील वाटचालीसाठी परत एकदा शुभेच्छा. त्यानंतर मी पुढे होतो परत एकदा गव्हर्नमेंटचे आमचे फाउंडर श्रीकांत समारंभ यांच्याकडे. सर एकंदरीत एक जसं मी ऐकलंय तुमचं हा ॲज अ करिअर या क्षेत्रामध्ये सुरू ॲज अ कोरिओग्राफर म्हणून झाला, तर एक उत्तम कोरिओग्राफर ते एक उत्तम दिग्दर्शक हा प्रवास कुठून कुठेपर्यंत झाला, म्हणजे तुम्ही एकंदरीत फिल्म डायरेक्शनकडे कसं काय वळाला? ఫస్ట్ నేను కొరియోగ్రాఫర్గానే ఉండే, బట్ చిన్నప్పటి చాలా చిన్నప్పటి భయంకి నేను డైరెక్టర్ స్వతः ఊహించుకునేది, స్వతः హీరో కూడా నేను యాక్షన్ చేసేది, చాలా అర్థంలో అలవడుతున్నాయి. ఇలా చాలా కిస్సాలు అయినాయి అప్పుడు చిన్నప్పుడు. ఎంతమంటే ఒక పిక్చర్ చూసిన ఒక పార్ట్ అంటే అది దాని దాన్ని ఇంకా స్టడీ చేస్తుండే, వీడు ఎట్లా తీసిండొచ్చు, ఎట్లా కెమెరా అంటే తీసిండొచ్చు, ఇవన్నీ కోస్తున్నప్పుడు ఎవడ చెప్తుంటారు వచ్చినాయి సెన్స్ తయారైనారు. చాలా చిన్నప్పటి సార్ మా ఊళ్ళో మా ఒక్క వాళ్ళంతా మన రామారావు పిక్చర్లు, ఎన్టీఆర్ పిక్చర్లు ఇవన్నీ చూపించిలే అని తింటుంది లోపలకి. ఇక ఆయన రస్తా ఏమున్నది, రస్తాని డాన్స్ చేసి చేసేస్తాను, అది నా రస్తా. అప్పుడు నాకు గురువు దొరికిండు లక్ష్మీకాంత్ బయట అని, నాకు డాన్స్ ఫీల్డ్లో పైలా కూడా అయిపోయాను. అది ఇక ఆయన చేతితో మా జర్నీ స్టార్ట్ అయింది. ఇక డాన్స్లోకి వెళ్ళి నేను బయట వడాలి అంటే ట్యాబ్ వచ్చింది. అనుకుంటా ఇక మ్యారేజ్ పోయింది. ఇలా గేమ్స్ అని తెలుసా, నాకు ఫీల్డ్ అదింది. పిల్లలకు డాన్స్ నేర్పుతుంటే లాస్ట్ ఇయర్ దిక్కు ఇస్తా ఉంది, నా ఎంత రద్దు ఉంటుండే, నేను స్టేట్ మర్చుకుండే అంత పిక్చర్ అంతా పిక్చర్ని మేడం మాకు మరాష్ అన్నట్టు ఒక తపస్సే కి ఎప్పుడు ఒక మైండ్లో అదే తిరుగుతుంది మొత్తం ఫిలిం. నేను డాన్స్ నేర్పేది మర్చుంటే నాకు చెప్తుండే, దాన్ని ఏ స్టెప్ ఇచ్చినో ఇలా మర్చినావు. ఎందుకంటే రమ్మని రిలీజ్ ఉండే, ఎదురుగా ఇది అప్పుడు అది అనుకోకుండా నాకు రస్తా కావాల్సిందే సార్. నాకు కొరియోగ్రాఫర్ ఉంది, అది జస్ట్ లైక్ నా సురువాత్, కానీ నా ఎండింగ్ నాకు ఎత్తి లేకుండా ఇప్పుడు డైరెక్షన్ దాంట్లో చేశాను. शाहरुख खान ने म्हटलं होतं की इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की कोशिश की है. तो अगर किसी चीज को पूरे दिल से चाहो तो सारी कायनात उस चीज को तुमसे मिलाने की साजिश में लग जाते हैं. एकंदरीत असंच म्हणावं लागेल की श्रीकांत सरांचं एक ड्रीम होतं, लहानपणापासूनच एक दिग्दर्शकाचं ड्रीम होतं, म्हणून पूर्ण कायनातनी श्रीकांत सरांना सपोर्ट केलं, म्हणून आज एक उत्तम दिग्दर्शक आपल्यासमोर एक चांगला अस्तित्व त्यांनी निर्माण केलं. त्यानंतर आपण पुढे बोलूया विकास सोबसे सर यांच्याकडे. सर याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आता तुम्ही म्हणाल कसं, नाटकामध्ये लो रेट आहे, पिक्चर मध्ये नाटक हे सगळ्याला जमतं असं नाहीये, लागतंय आणि ते इथून यायला पाहिजे. नाटक हे इथून यायला पाहिजे. चित्रपटामध्ये ठीक आहे, जरी अभिनय असू दे अगर नसू दे ते मॅनेज होऊन जातं, पण नाटकामध्ये तसं नाही आहे. तो भाव, ते समाजभेद हे पाहिजेच. मी 7वीत असताना मी नाटकाला सुरुवात केली. मी 7वीत होतो त्यावेळी. तर माझ्यामध्ये जवळजवळ 20-22 वर्षापूर्वी, म्हणजे त्याच्या पण जास्त, मी पहिलं नाटक केलं होतं. हुंडाबळीवर सासऱ्याची भूमिका केली होती. मी 7वीत होतो त्यावेळी. आणि नंतर मग कॉलेज जीवनामध्ये जे आलं 1992ला कॉलेज जीवनामध्ये आलं, तिथून माझ्या खऱ्या नाटकाला सुरुवात झालेली आहे. नाटकातील माझे गुरु सोलापुरातील नावाजलेली संस्था निशिगंध नाट्य मंदिर, माझे गुरु अरुण मेहता सर, हे माझ्या नाटकातले गुरु. मी अजून सुद्धा सरांशी बोलतो, सरांशी नाटकाच्या संदर्भात चर्चा करतो. 2 दिवसाखालचीच गोष्ट आहे, सरांशी मी सरांच्या घरी गेलो, गप्पा वगैरे मारून मी आलो. मला चित्रपटमध्ये खरं पाहिलं मला इंटरेस्ट नाही आहे ऍक्च्युली. जर मला इंटरेस्ट असला असताना तर मी 10 वर्षापूर्वीच मुंबई पुण्याला निघून गेलो. मला एक चित्रपटामध्ये इंटरेस्ट नाही म्हणून मी अजून सुद्धा नाटकात काम करतो आणि अजूनमधून शॉर्ट फिल्म वगैरे कुणी बोलवलं तर एक हेल्प म्हणून मी जातो. स्टेजवर कसं आहे की तुम्ही आता नाटकातून
एकदा नाटकात तुम्हाला जर रोल मिळाला तर तुम्हाला जवळजवळ 3 ते 4 महिने नाटकाची प्रॅक्टिस करावी लागते. चित्रपटमध्ये तसं नाहीये. तुम्हाला चित्रपटमध्ये कसं तुम्हाला बोलवलं की लगेच असं कागद देतात, तुमचे डायलॉगचे करत असतील, तुम्ही डायलॉग पाठ करायचे आणि लगेच कॅमेराच्या समोर उभं करायचं आणि करायचं. मी 1992 पासून जवळजवळ 2007 पर्यंत निशिगंध नाट्यमंदिरमध्ये मी काम केलेलं आहे. बॅक स्टेजला, फ्रंटला, कधी साईड हिरोचं मित्र म्हणून, कधी नोकर म्हणून. आणि ज्यावेळी 2007ला मी माझी स्वतःची ओंकार नाट्यमंदिर म्हणून संस्था ही स्थापन केली, तिथून मी माझ्या स्वतःच्या स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा, कामगार नाट्य स्पर्धा यातून मी पाहतो. चित्रपटमध्ये कसं आहे की प्रोड्युसर लागतोय, पैसा लागतो, स्क्रिप्टला अनुसरून त्या पद्धतीचे कलाकार लागतात. आणि आता हे असं आलेलं आहे की एखादा चित्रपट जर काढायचा म्हटला तर स्वतःच्याच घरातले सगळेजण येतात. पण आता एखादा नवीन कलाकार घ्यायचा म्हणलं तर त्याला मानधन द्यावं लागतं, त्याला पैसा द्यावा लागतो. दुसऱ्याला पैसे जाण्यापेक्षा मग ते स्वतःच्याच मुलाला लॉन्च करतात. मुलाला लॉन्च केले की पैसा दुसऱ्याला जाणार नाही, आपल्याच घरात येणार ना पैसा. असं बरंच फरक आहे. पण सर्व कलाकाराला माझी एवढीच विनंती आहे की पहिला तुम्ही स्टेजवर काम करा आणि नंतर चित्रपटामध्ये काम करा. स्टेजवर जेवढा तुम्ही कॉन्फिडन्सने काम करता त्याच्यापेक्षा दुप्पट कॉन्फिडन्स तुम्हाला हे चित्रपटामध्ये काम करताना तुम्हाला येतो. फार मोठा अनुभव तुम्हाला त्या नाटकाच्या माध्यमातून तुम्हाला शिकायला मिळतो. हा त्याच्यातला फरक आहे. 2004-5 हो शूटिंग నడిచింది ఏడా పార్సిలా షూటింగ్ నడిచింది ఊరు వేయమని 2006 నేను పోయి ఇలా అదిపులో ఉన్నాను. పోయి ఇలా దూరం నిల్చున్నా. ఫస్ట్ యాక్టర్కు నేను చూసిన ఎట్లున్నా కామెడీ एकदम एक नंबर ऍक्टिंग చేస్తున్న యాక్టర్కు చూసిన అంటే सुरवस सर. आपल्याला 2007 मध्ये सर मी विपुलवर होतो तेव्हा. हां फर्स्ट एक फिल्मचं शूटिंग बघायला गेलो. बघितलं फर्स्ट व्यक्ती कलाकारला बघितलं म्हणजे सुरवस सर. तिथं त्यांचं म्हणजे कॅमेरा वगैरे सगळं होते, त्यांनी ऍक्ट करत होते समोर. मी लहान दुरून बघत होते ना काय करतोय, शूटिंग काय असतंय ते एक्साइट असते ना फर्स्ट टाइम. तसं मी पहिल्यांदा बघितलं. म्हणून जेव्हा भेट झाली हे तुम्हीच आहे का म्हणून कन्फर्म की हा तुम्ही मी बघितलं तेव्हा म्हणून सांगितलं. तेव्हापासून आजपर्यंत योग्य मार्गदर्शन सरांकडे कुठलीही गोष्ट मी पहिलं काय असेल तर सर असंच आहे कसं करायला पाहिजे का, म्हणजे आपल्यापेक्षा तर ते सिनियर हे पण खूप गरजेचं आहे. सिनियर असून नाहीये, सिनियर असून चांगले कलाकार चांगलं मार्गदर्शन जिथं आहे तिथं मी तिथून जात नाही कधी. तसं प्रत्येक गोष्ट मी सरांना आता विचारतो, प्रत्येक गोष्टी त्यांना सांगून प्रत्येक गोष्टी त्यांचं मार्गदर्शन खूप त्यांच्याकडे संपर्क करून त्यांना विचारूनच करतो. त्याबद्दल सर थँक्यू. प्रत्येक मार्गदर्शन सरांचं चांगलं भेटतं. असं सहकार्य सगळे मिळून आपण पुढे जाऊया एवढंच इच्छितो. विकास सुरवसे सरांना ज्यांना महाराज म्हणून सगळे बोलतात, आम्ही पण खूप लहानपण असतो त्यांना बघतोय स्टेजवरती. खरंच तुम्ही खूप चांगले गायडन्स करतात. काहीतरी प्रॉब्लेम असेल तुम्ही कुठलेही प्रॉब्लेम त्यांच्याकडे जावा अभिनय संदर्भात खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला एक सोल्युशन देतात. आणि सर मनापासून अभिनंदन, कारण तुम्हाला 7वी सासऱ्याचा रोल करायची संधी मिळाली त्यासाठी सर्वप्रथम अभिनंदन. आणि सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे अगदी योग्य आहे. नाटक आणि चित्रपट हे जमीन आसमानचा फरक आहे. कारण मला स्वतः अनुभव आहे, कारण आज मी एवढं कॉन्फिडन्सली या स्टेजवर बोलतोय कारण हे रंगभूमीचे संस्कार आहेत माझ्यावरती. आज मी बापू असतील, जाधव सरांच्या अभिनेता थिएटर स्पर्धा, मी राज्यनाट्य असेल, कामगार असेल त्यांच्यासोबत काम केलंय. किती अवघड आहे. लाईव्ह तुम्ही नाटक करताय, सगळे प्रेक्षक सोबत बसलेले असेल, तुम्हाला तिथे टेकचा चान्सच नसतो. पण बाकी शॉर्ट फिल्म मध्ये कसं असतं, तुम्ही किती वेळा चुकलं तर रिटेक करता येतं. पण नाटकात तसं नाही, लाईव्ह करावं लागतं तुम्हाला. जे काय आहे ते लाईव्ह करावं, ते खूप अवघड असतं. एवढं सोपं नाही नाटक काम करणं. त्याप्रमाणे सरांनी म्हटलं नाटक आणि चित्रपट यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, त्यास मी सहमत आहे सर. सगळ्याला प्रश्न असा पडलेला आहे की मला महाराज काय म्हणतात, महाराज का म्हणतात. तर 1994ला
दयानंद कॉलेजला माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही शिवाजी महाराजांच्या जीवनावर एकांका बसवली होती. स्पर्धा होत्या, त्या स्पर्धेला आम्ही एकांका बसवली होती. त्याच्यामध्ये मी शिवाजी महाराजांची भूमिका केली होती 1994 आणि त्या आमच्या एकांकेला ऍक्च्युली खरं पाहिलं तर एकच नंबर होता त्या एकांकेला. पण ज्या कॉलेजमध्ये ती स्पर्धा भरवलेली होती त्या कॉलेजने 1 नंबर घेतला आणि आम्हाला 2 नंबर दिला. आम्ही प्रॅक्टिस करायचो ज्यावेळी कॉलेजच्या हॉलमध्ये, त्यावेळी शिवाजी महाराज जे मावळे असायचे महाराज म्हणायचे आणि तिथून मला विकास सुरवंशी हे नाव सगळेजणच विसरले आणि महाराज हे नाव पडलं. दुसरा प्रश्न असा, नाटक मला महत्वाचा असा मुद्दा सांगायचा होता की आमचं नाटक होतं पुण्याला. म्हणजे टेक आणि रिटेकचा फरक सांगतो. आमचं नाटक होतं पुण्याला, स्पर्धेचं नाटक होतं. नाटक चालू झालं नाटक चालू झालं, जवळजवळ चालू होऊन जवळजवळ 1 तास होत आला होता. माझा समोरचा कॅरेक्टर ब्लँक झाला. ब्लँक झाला म्हणजे काय, नाटक स्पर्धेचं नाटक चालू आहे, तो वाक्य विसरला. वाक्य विसरल्यानंतर आता मी ऍज अ प्रोड्युसर डायरेक्टर मला पूर्ण स्क्रिप्ट पाठ, कारण आम्ही 3 महिने प्रॅक्टिस करायचो, पूर्ण स्क्रिप्ट मला पाठ असायची. तो समोरचा डायलॉग तो विसरला. मला ते लक्षात आलं, कारण समोरचा गिव्ह अँड टेक मध्ये जो काय सेकंड असतो का हा विसरला हे लक्षात यायला पाहिजे आपल्याला. त्याचं वाक्य मी वेगळ्या पद्धतीने फिरून त्याला ते वाक्य फेरतो आणि नंतर त्याला लक्षात आलं का हे वाक्य म्हणजे तो वाक्य उचललं. पण नाटक आमचं चालू झालं. हे प्रसंग. अजून एक प्रसंग असा होता की आता हे नाटकामध्ये करता आलं पण चित्रपटामध्ये विसरलं असं होतं. म्हणजे मला सांगायचं म्हणजे काय की नो रिलेटेड. दुसरा एक प्रसंग असा होता की आम्ही पुण्यालाच आमचं नाटक होतं, काळी शक्ती आणि म्हणजे वाईट शक्ती आणि चांगली शक्ती. त्याच्यामध्ये मी 3 भूमिका केल्या होत्या. प्रत्येक प्रसंगामध्ये मला 3 भूमिका होत्या. त्याच्यामध्ये अघोरी, जे जंगलातले अघोरी असतात ना, त्याचं एक मी आणि माझा मित्र नरेंद्र कोंगारी आम्ही असं जंगलामध्ये होम करत असतो. ही काळी शक्तीला आव्हान करण्याचं होम करतो. आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रॅक्टिस करताना आमच्याकडे तलवार असायची. ती तलवार त्या होमच्या बाजूला असायची. म्हणजे काय असं सीन होता तो. आणि नेमकं त्या पिरियडमध्ये काय आलं, जो सीन चेंज केल्यानंतर 10 सेकंदाचा जो होतो, ज्या मुलाला तलवार ठेवायला सांगितले त्या मुलाने तलवार ठेवलीच नाही त्या ठिकाणी. आम्ही संवाद टाकलो एकमेकाला आणि तलवारीने मान कापायचा ज्यावेळी सीन आला त्यावेळी आम्ही डायलॉग तर टाकतोय, तलवार तर तिथं नाहीये, दोघांकडे एकमेकाकडे बघतोय आम्ही. आता काय करायचं, मी त्यांना मला डोळ्याने इशारे केले, त्यांनी मला डोळ्याने इशारे केले. आणि मग नरेंद्र कोंगारी यांनी असं केलं की मला त्यांनी सांगितलं, मला लक्षात आलं तलवार विसरलेली आहे, आता मी काय करतो बघा म्हणून त्यांनी मला सांगितलं. त्यावेळी मी रिलॅक्स झालो. तर त्यांनी काय केलं, असं मुंडी धरली आणि त्या होमाच्या आडीमध्ये त्यांनी असं घालण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हे नाटकामध्ये झालं, पण पिक्चर मध्ये तसं होत नाही. आणि खरं म्हणजे माणूस कला हे जगतो, हे नाटकातच जगतो, चित्रपट नाही. तर रमण या पिक्चर मध्ये मी हिरोच्या वडिलाची भूमिका मी केली. ज्यावेळी शूटिंग चालू होतं, श्रीकांत सर माझ्याकडे आले, मला म्हणाले सर असा सर रमणच्या वडिलाची भूमिका आहे, तर तुम्हाला अशा डायलॉग टाकायचे. काय डायलॉग सर, मी माझ्या पद्धतीने लिहिलेला आहे, मला काय सुचत नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने डायलॉग टाका सर. ठीक आहे म्हटलं. मला तुम्हाला कसं अपेक्षित पाहिजे
ते मला पॉईंट द्या म्हणतात. त्याप्रमाणे मी ते डायलॉग लिखाण करतो, तुम्हाला ऐकवतो. तुम्हाला चांगलं वाटलं तर सांगा ना, तर आपण त्याच्यात चेंज करू. मग नंतर रात्रीच्याला मी ते डायलॉग लिहिले, सरांना पाठवले. सरांना बरं वाटलं, सर अजून त्याच्यात टाका, असं पाहिजे तसं काय. आणि त्याप्रमाणे सरांनी मी लिहिलेले डायलॉग ओके म्हणते, त्याप्रमाणे त्याच्यामध्ये मी ते डायलॉग टाकले. नाटकामध्ये कसं नाही, नाटकामध्ये डायलॉग मला पाठ करावे लागतात आणि टाकावं लागतं. आणि ज्यावेळी रमण चित्रपटामध्ये मी डायलॉग चुकला, सर कट 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 परत पुढं. असा फरक आहे नाटकात आणि चित्रपटात. मगाशी यानंतर आपण पुढे आपले पुढचे गेस्ट गौरी फिल्मचे आर्ट डायरेक्टर वेणुगोपाल गालकर यांना विचारू इच्छितो की सर्वप्रथम मला जाणून घ्यायचं की आर्ट डायरेक्शन या क्षेत्रात तू कसे काय वळालास, म्हणजे लहानपणापासून आवड होती का हॉबीज म्हणून या क्षेत्रामध्ये आलास की ॲज अ करिअर म्हणून जाणून घ्यायचं प्रेक्षकांना. स्टार्टिंग तर मी फक्त एज्युकेशन చేసుకుంటే ఇంజనీరింగ్ आणि त्यानंतर మాకు ఏమని చెప్పాలన్నా ఫిల్మ్ ఇండస్ట్రీలో పని చేయాలి, దాని ఇంట్రెస్ట్ ఉండే చిన్నప్పటి నుంచి పిక్చర్ చూసేది. आणि సాయంత్రం చిన్నప్పటి నుంచి డైరెక్టర్ గారి ఇచ్చా ఉండే, మీ ఇద్దరు విచారేసింది. तर మాకు వివేక్ కొడపట్టి ఇట్లా ఎడిటర్ అని దొరికిండు. మేము ఒక చిన్న యూట్యూబ్ ఛానల్ తయారు చేసిండే, లిమిటెడ్ ఎడిషన్. అలా బ్లాక్ మెయిల్ అను మానస్కి అను షూటింగ్ చేస్తుండే. అప్పుడు మాకు ఒక చిన్న టీం ఉండేది. అప్పుడు ఇట్లానే క్యాంటీన్ కాడ కూర్చుంటే మా స్టోరీ డిస్కషన్ చిన్న టీమ్ ఇట్లా స్టోరీ తయారు చేసి యూట్యూబ్ చేస్తుంటే. तर అప్పుడు అనుకోకుండా శ్రీకాంత్ సార్ వచ్చి కలిసాడే మాకు. ఇట్లానే సాయికు సెకండ్ ఇచ్చాడే. మేము అనుకున్నాము మా యూట్యూబ్ ఛానల్ ఇంత డెవలప్ అయింది, మాకు ఫ్యాన్ అయ్యి సెకండ్ ఇచ్చాడు అనుకున్నాము. దాని అంతా సార్ కూర్చొని మాట్లాడింది, ఇట్లా సార్ది ఆల్బమ్ సాంగ్ ఉండే హవా అని. అప్పుడు అది చూసినాక మాకు తెలిసింది ఇద్దరు మాకు మించినాడు. మా ఫ్యాన్ అనుకున్నాం కానీ అది హవా ఆల్బమ్ సాంగ్ చూసినాక మేము అతని ఫ్యాన్ అయినాం. ఇట్లానే మనం అనుకుంటే टीम तयार होतो गौरी फिल्म्स टीमला. इथला जॉईन मी ज्या लिमिटेड एडिशनचं नाव घेतलं, खरंच सॅल्यूट आहे. मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं कोणीच ओळखीचे नव्हते माझे. माणुसकी असेल किंवा ब्लॅकमेल असेल, खूप एक चांगल्या उत्कृष्ट कोण आहे तो मला माहित नाही, त्यातला तो मेन चांगलं केलं त्याने. उत्कृष्ट असं एक वेबसिरीजमध्ये एक शॉर्ट फिल्म बनवलं, खूप चांगलं आहे, तेही चांगलं केलं. असं यानंतर आपण पुढे बोलूया आमचे गौरी फिल्मचे असिस्टंट डायरेक्टर भावी दिग्दर्शक साईद असे यांच्याकडे. एकंदरीत गौरी फिल्म सोबत संपर्क कसे झाले, म्हणजे एकंदरीत శ్రీకాంత్ సరాची पहिली भेट एखादी आठवण. ముందుగా ఇక్కడికి వచ్చిన అందరికీ, పెద్దవాళ్ళందరికీ, సూరజ్ సార్, ముఖ్యంగా శ్రీకాంత్ సార్ మాకు, నేను చిన్నప్పటి నుంచి సినిమా ఫీల్డ్లో సినిమా అనేది విచార్ చేస్తుండే ఎక్కువ. వయసు 8 వర్షాల నుంచి సినిమా ఫీల్డ్ది సినిమాలు చూసుకుంటా, చిన్నప్పటి నుంచి సినిమా చూస్తున్నా. కానీ సినిమాలు చూస్తూ సినిమాలకు ఒక ఫర్ ఎగ్జాంపుల్ ఒక అపరిచితులను సినిమా చూసి పిక్చర్ నాకు అపరిచిత వేషం వేస్తుండే, అట్లా యాక్టింగ్ చేస్తుండే. మా ఇంట్లో అది చూసి నాకు డాక్టర్ దగ్గర పని తీసుకెళ్ళి ఇంకేమైనా అయిందని. అంటే తెలవలేదుకి సినిమా అనేది ఇక్కడ ఇక్కడ ఏం చేస్తారు చెప్పాను కాదు, అది నా నెత్తిలో కూర్చుండే. అప్పటిసంది యాక్ట్ చేస్తా. డైరెక్షన్ అనేది కొంచెం నాకు ఓడేక లేకుండే. ఓ 2007 का 8ला నేను సినిమా బాగా చూస్తుండే కదా, ఇక పిక్చర్ లాగా చేస్తుండే. మా ఇంట్లో కూడా అక్కడిగా అంటే డాక్టర్ దగ్గర తీసుకెళ్ళి ఇక్కడ గోష్లు అయినాయి. तर మా అమ్మకు ఒక క్వశ్చన్ అడిగింది, నువ్వేమైతావు అని. అన్న సినిమా తీస్తారు చూడు, ఆ సినిమా తీసేయడం అయితే అని అంటుండే. అంటే డైరెక్టర్ వర్డ్ పని వెళ్ళకుండా నా నెత్తిలా అది కుక్కుంది, అది ఒక నెత్తిలో కుక్కుండే. तर ఇట్లనే జర్నీ స్టార్ట్ అయ్యి చాలా వాళ్ళ పిల్లలకు స్టోరీ చెప్పుడు, ఆ సీన్లు చెప్పుడు, సీమా సీన్లు చెప్పుడు, కార్లు ఎగిరి చెట్లాడే సీన్లు కొన్ని బాగా చెప్తుండే. మా వాళ్ళు కూడా ఎక్సైట్ బాగా చెప్తుంది, ఎవరు కొత్తగా ఉన్నారా ఇట్లా చెప్తుందని నాకు బాగా ఇది చేస్తుండే, ఎంకరేజ్ చేస్తుండే. కాలేజ్ ఫీల్డ్ వచ్చాక కొంచెం మెచ్యూరిటీ వచ్చినాక తెలిసింది మనం ఏం విచార్ చేయాలి, మనం ఏం చేయాలి, మనం ఇంట్లో విచార్ చేయాలి. ఇలా విచార్ చేస్తూ ఒకసారి వివేక్ కాబట్టి అని ఏం లాస్ట్కి డిప్లొమా 3rd ఇయర్కి అయినాక ఇంజనీరింగ్కి వచ్చాక ఇక అప్పుడు కొంచెం ప్రెషర్ పెరిగింది. ఇప్పుడు ఏమైనా చేయాలని ఎన్ని వర్షాలు మనం విచార్ చేసినాం, ఇప్పుడు ఏమైనా దింపాలనే కసితో ఉన్నప్పుడు నా వివేక్ ప్రాపర్టీ అన్నప్పుడు నా ఫేస్బుక్లో చూసి వీడెవడో ఫిల్మ్ పిక్చర్ నాలాగా ఉన్నాడని నాకు ఇంట్రొడ్యూస్ అయ్యాడు. నాకు టచ్చాక ఇట్లా చేసాము మా ఛానల్ అంటే, బట్ ఈ ఛానల్ నాకు కూడా ఒక ఛానల్ దొరికిందని వేణుకి ఇంటికి పోయి వేణు సార్
ఇది చెప్పుండే తగిన ముంచే మన ఫీల్డ్ ఉంది మనం ఇటు చేయాలని గుంచుకోయి పట్టుదలతో చేసుకుండే. అప్పుడు చేస్తూ బ్లాక్ మెయిల్ అనే సిరీస్ చేసాము. ఆ సిరీస్తో సోలాపూర్లో అందరికీ కాకుండా కొందరు మాత్రం తెలిసింది, సినిమా ఫీల్డ్లో ఉన్న మాత్రం సినిమా ఏమో చేసిండ్రు. అది కూడా నా ఫస్ట్ ఫిల్మ్ ఒక మొబైల్లో షూట్ చేసిన, నా నెత్తి ఎంత అంటే అంత నెత్తి అంటించిన, నా పనం చూసిన మా వాళ్ళు కూడా చాలా సపోర్ట్ ఇచ్చిండు. అని నీలేష్ అన్న ఒక మా తాత ఉన్నాడు, అతను బాగా సపోర్ట్ చేసిండు. అట్లా అనుకుంటే అతను ప్రొడ్యూసర్ అయ్యా కదా నా సినిమాకి. ఇక చేస్తూ మానేసుకొని మా నెత్తిన ఒకసారి దింపినాక విచారాలు ఆగలేవు. ఇక ఇంకేమైనా చేయాలని ఇక మా వేరే ఒక సబ్జెక్ట్ తీసుకొచ్చింది మానస్కి అని. ఆ మానస్కి నరేట్ చేసిండు. ఆ సినిమా నాకు ఆ స్టోరీ చెప్పిండు. నేను లగేజ్ అన్నకి విచారం క్యారెక్టర్ నాకు లగేజ్ చేసామని, ఎందుకంటే ఎక్కడో పెట్టుకున్నా విచారా ఈడ ఆపేయండి. నాకు స్టార్ట్ చేసిన దాంతో నాకు చాలా పెద్ద పేరు వచ్చింది. అలాగే శ్రీకాంత్ సంబరం నెత్తిలో బుక్కడానికి ఈడు ఓడవకుండా నాకు యూజ్ అవుతారు అనుకోండి. అంటే వీడేమన్నా టాలెంట్ అనుకోండు. అది యోగాతో ఒకసారి మానస్ షూట్ చేసి ఇట్లనే క్యాంటీన్ కాడకు వస్తుండే. అప్పుడు సార్ కూడా వాళ్ళ సార్ తోటి ఒకరే డిస్కషన్ చేస్తుంటే యోగాతో కలిసింది. సార్ నాకు ఈ జీవితంలో మాట్లాడాను, మనం రమణ సినిమా చేస్తున్నామంటే ఒక టీకే సార్ అన్న నేను లగేజ్ అన్నా. ఎందుకంటే నాకిడ నేను ఇంకా ఏం నేర్చుకోవాలని ఉన్నానని చూస్తున్నా. అప్పుడు నాకు ఒక గురువు దొరికిండు, మా ఆరాధ్య గురు శ్రీకాంత్ సార్. నేను పైరక్షన్ సినిమా అంటే ఇక్కడ పెట్టుకుంటుంది. ఎప్పుడైతే శ్రీకాంత్ సార్కి కలిసిన ఆ సినిమా అనేది ఇక్కడ నుంచే రూల్స్. అంటే సినిమా గురించి అప్పుడు ఇంకా ప్రేమ జరిగింది. ఇక రమణ సినిమాకి నేను ఒక అసిస్టెంట్ డైరెక్టర్గా పనిచేసిన. ఇలా ఈ సినిమాలో యాక్టర్గా పనిచేసిన, టెక్నీషియన్ పనిచేసిన వాళ్ళు ఇంటర్నెట్స్లో నాకు ఎక్కలేదు. కానీ ఈ రమణ సినిమా మా శ్రీకాంత్ సార్ ఇక్కడ నేను ఎంతో నేర్చుకున్నా. ముఖ్యంగా చెప్పాలంటే లైఫ్ అంటే ఏముంటుంది, లైఫ్లో మనం ఏం చేయాలనేది ఇది నాకు శ్రీకాంత్ సార్ నుంచి చాలా నేర్చుకున్నా. థ్యాంక్ యూ శ్రీకాంత్ సార్ నుంచి ఇంత నేర్చుకున్నందుకు. నన్ను కన్నది మా అమ్మ నాన్నలైనా నన్ను ముందు సినిమా వైపు నడిపించింది मात्र మా శ్రీకాంత్ సరే. ఇప్పుడు ఇంకైనా నడిపిస్తున్నారు మా శ్రీకాంత్ सर. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. इफर्ट्स प्रामाणिक असतील आणि तुम्ही जीवातून जर काम केलं तर नक्कीच आउटपुट एकदम उत्कृष्ट आहे. आणि सायन्स सांगितल्याप्रमाणे जर श्रीकांत सर तुमच्या सगळ्यांसाठी माझे पण गुरु आहेत. कारण माझी फार जणी ओळख नाहीये. मला वाटतं लॉकडाऊनच्या आधी वेळ झाली होती. योगामध्ये विकास सर्वसे राणांच्या आम्ही नाट्यमंडळाच्या दुकाने मी आणि रत्ना जाधव सर गेलो होतो आमच्या प्रवेशाच्या संदर्भात. तिथं अचानक श्रीकांत सर आले. महाराजांनी जस्ट एक इंट्रोडक्शन करून दिलं की असं हे रमेश परिषद हे पण कलाकार. त्यांनी जस्ट एक 2 मिनिटाचं इंट्रोडक्शन झालं. त्या एका इंट्रोडक्शनच्या नंतर एका महिन्याने सगळ्यांचा मला फोन आला. ऑफिसला बोलवले. मला ऑफिस पण माहित नव्हतं. मध्ये चर्चा झालं होतं गौरी फिल्म श्रीकांत संभार खूप नाव होतं. मग असंच मी गेलो, फोन केलो. मग गणपती मंदिरपाशी कोणतं मला पिकअप केले. त्यानंतर गेलो. पहिल्यांदा गेल्यानंतर त्यांनी मला त्यांचं सांगितलं सर असं शॉर्ट फिल्म करायचंय तुम्हाला घेऊन. ते शॉर्ट फिल्म म्हणजे शेंगा. सुषमाने जिथं माझ्यासोबत काम केलं. अगदी खरं सांगायचं झालं तर मीही या क्षेत्रामध्ये भावाशापासून स्ट्रगल करतोय. मीही नेपोटिझमला बळी पडलेलो आहे. कोणीच खरं पाहिलं तर कोणी मला चान्स दिलेला नाहीये. 2009 पासून मी नाटकामध्ये काम करत गेलो. बरेचसे छोटे छोटे प्रोजेक्ट इंडिव्हिज्युअल आतापर्यंत मी 50 प्रोजेक्टमध्ये काम केलेलं आहे. श्रीकांत संभार अशी एक पहिली व्यक्ती आहे ज्यांनी मला माझं ऍक्च्युली काय लेवल आहे त्यांनी मला दाखवून दिलं. म्हणजे शेंगामध्ये खूप एक चांगल्या लेवलचं त्यांनी मला भूमिका दिलं. चांगले गुरु मला त्यांनी मला लॉन्च केलं. त्यासाठी मी पुन्हा एकदा मनापासून श्रीकांतांचा आभारी आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपण गौरी फिल्मचे आमचे CEO श्रीकांत सरांकडे बोलूया. According to you, if you are not facing single problem in a day, definitely you are walking on wrong patch. म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही जर एखाद्या समस्याला किंवा एखाद्या प्रॉब्लेमचा सामोरे जात असाल तर तुमचा ट्रॅक चुकतोय, तुमचा वे चुकतोय. तर एखाद्यात मला असं म्हणायचं की दैनंदिन जीवनामध्ये किमान एक तरी समस्या यायला पाहिजे तुमच्या जीवनामध्ये डेली, मग तुमचा तो ट्रॅक बरोबर आहे. तर त्या संदर्भात मला श्रीकांत सरांना असं विचारायचं की जेव्हा रमण ही संकल्पना तुमच्या डोक्यात आली तेव्हा कास्टिंग पासून ते लक्ष्मीनारायण थिएटरमध्ये चित्रपट रिलीज होईपर्यंत तुम्हाला किती समस्यांना सामोरे जावे लागले जाणून घ्यायचं आहे रसिक प्रेक्षकांना. एक्चुअली रमन फिल्म बिफोर रमन ऊपर इतना निश्चय हो और एल्बम सॉन्ग शेषाम सर మనం రాజే एल्बम सॉन्ग అప్పట్లో మాట్లాడొచ్చు. एल्बम सॉन्ग సరి बोललो నేను ఆయన నేను ఎప్పుడో ఇట్లానే ఆల్బమ్ సాంగ్స్ చేసేటన్నా ఎంత పిక్చర్ తీసాము. ఆల్బమ్ సాంగ్ నాకు పిక్చర్ ఏం కావాలి ఆల్బమ్. నేను ఇప్పుడు నేను ఇల్లు ఎంత దింపాలి. ఆల్బమ్ సాంగ్ ఇంత ఖర్చు పెడితే పాస్ మీకు కనిపిస్తుంది. ఇంత ఖర్చు పిక్చర్ ఎంత కనిపిస్తుంది. నీకు ఏది కావాలి చెప్పు. నీకు ఎలా పాయిजे ఆల్బమ్
अल्बम सॉन्ग पाहिजे सर, अल्बम सॉन्ग ठरवू आपण, डान्स वगैरे चांगला बघा. म्हटलं आता मला तर पिक्चर पाहिजे, अल्बम म्हणाला पैसे तर याच्याकडे आता व्यवसाय कुठे नाही. म्हटलं बघा एवढंच खर्चमध्ये अल्बम सॉन्ग मध्ये 5 मिनिट दिसतो, एवढ्याच खर्चमध्ये पिक्चर मध्ये 1 तास दिसतो. कुठला पाहिजे तुला म्हणतो सर, होतंय का पिक्चर होत्या मी करतो. हा ठीक आहे म्हणतो. तेव्हा ओके झालंय. जे ओके झाल्यावर खूप समस्या आली सर, म्हणजे टीम नाही आहे. योगायोगाने टीम असं भेटले आपल्याकडं, म्हणजे हे लोक जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा काही स्पेशल नव्हते असं काही नाही आहे. स्पेशल होते म्हणून मी घेतलं त्यांना की बाबा याच्याकडे काय तर आहे ते बरोबर त्याला सूट होईल. आणि जेव्हा आम्ही चर्चा केली की म्हणजे टीम मध्ये आम्ही पण जॉईन होतो सर, म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक काम करावं लागतं तुम्हाला, कुठलेही काम असू द्या. आपण टीम वर्क नाहीये. लाईक कॅमेरामॅन सोबत काही काम असतंय, प्रॉप वगैरे आणायचं असतं, सगळं काम आपल्यालाच करावं लागतं. माझ्यावर एकच शब्दात ओके केलं सगळेजण, टीम भेटली आपल्याला. तिथून अडचण असं निर्माण झालं, कॅमेरा नाहीये, कॅमेऱ्यासाठी मी काय करावं, कॅमेऱ्यासाठी कॅमेराच घेतली डायरेक्ट की नको. आता माझं विज्युअल मी बघायला लागलो पिक्चर म्हटल्यावर, मी जर भाड्याने जर मी कॅमेरा घेतला, मी नाही ना तर 40-50 दिवसाचं शूट आहे, ते जमत नाहीये. म्हटलं मी कॅमेराच घेतो, त्याच्या थ्रूच मी कॅमेरा घेतली. प्रमाण जसं असं सुरू झालंय, कॅमेरा घेतली, टीम तयार झाली. आणि योगा डीओपीचा खूप मोठं टेन्शन होतं, ते आमचं राजा नव्हते, ते खूप गडबड. आता यांच्याकडून तर हे होत नाही. जेव्हा शुभम भेटलाय, शुभम त्याने सांगितलं मला की मी इच्छा आहे सर, मी करतो असं चालतं, मग फायनल करू. ते झालं. हिरोईन नाहीये, हिरोईनसाठी ते ऑडिशनसाठी पाठवलंय. एक हिरोईन सिलेक्ट झाल्यावर त्यांनी ऑडिशनला आलते. म्हटलं अचानक मी बघितलं म्हटलं दुसरं काय कॅरेक्टर असेल तर दिवय आपण आगायला म्हणून. आणि त्यांचे पेरेंट्स सर एवढं सपोर्टिव्ह की कोरडवाडीपासून तुम्ही येते कसं काय, म्हणजे रोज येणं जाणं कारवर ठीक आहे, पण तुम्ही येऊ शकता का, म्हणजे एवढं पेशन्स पाहिजे. तर असं यायचं दिवसभर त्यांनी फक्त शूटिंगच्या वेळी तिकडं बसायचं इकडं बसायचं. कुठं खूप म्हणजे खूप अडचण येत होते. कुठं बाहेर जात होतो आम्ही लोकेशनला, तिथं पण ते निघून थांबत होते. म्हणजे मी म्हटलं आता ही गोष्ट होईल का. जे फर्स्ट इव्हेंट झाले ते आणखी मला म्हटले तर मी येत नाही सर, मला जमत नाही असं सर. एअर हॉस्टेस होती ती गेली पुण्याला, तर मी पुण्याला सिलेक्ट करायचं. जस्ट सहजपणे फोन केला, मी स्क्रिप्ट पाठवतो, स्क्रिप्ट वाचून घ्या, स्क्रिप्ट तुम्हाला आवडलं तर सांगा, आपण चर्चा करू म्हणतात. स्क्रिप्ट पाठवल्यावर स्क्रिप्ट ते म्हणजे सर खूप छान आहे स्क्रिप्ट, आम्हाला ओके आहे स्क्रिप्ट म्हणून बोलल्यावर म्हटलं ठीक आहे, मग तुम्ही आहे का रेडी. ते म्हणते आमची मुलगी करत असेल तर या, नाही तर नाहीये. पहिला बघा आधी करते का नाही, त्यांना तेवढं हे नव्हतं, कारण जे फर्स्ट टाइम आहे आल्याचं म्हणून सांगितले. मॅडम आहे आपण. आणि जेव्हा स्क्रीन टेस्ट केले तेव्हा लक्षात आलं की बाबा हे परफेक्ट करू शकतात म्हणून. तेव्हा तिथे असं म्हणजे सिलेक्शन झालं, तिथं सिलेक्शन झालं. प्रत्येक गोष्टीचं अडचण येतच आहे सर. एडिटिंगला अडचण आलं आपल्याकडे ऑफिस नाही, ऑफिस स्टाफ होता. आता पीसी नाही, पीसी आणला होता. म्हणजे एक एक गोष्ट रमणबळ झाली. प्रत्येक गोष्ट ते फक्त मी डोक्यात ठेवलं की करूया, पण ते जोपर्यंत आपण म्हणतात ना उडी मारत नाही कोण दिसत नाही आपण. आता माझं एडिटिंग कसं आहे, त्यांनी मला 10 दिवसासाठी एडिटिंगसाठी पीसी दिला आपल्याला. मी माझ्या डोक्यात असलेलं एडिटिंग ते 1.5 ते 2 वेळा लागते त्याला एडिटिंग करायला. त्याला रात्र दिवस मी बसून ते कुठे फायनल टेक काढायचं, फायनल टेक करून ते एडिट मध्ये टाकून ते परफेक्ट आल्यावर मी 10 वेळा बघतो. समजा 10 मिनिटाचं जर एडिटिंग केलं होते 10 मिनिट 10 वेळा बघायला तरी जा म्हणत होता मला, नको बाबा तू बघतो एवढं बारीक बघत बसून नको. परत त्याला ते म्युझिक अटॅच करायचं, मग इथे मला त्रास व्हायला लागला. तेव्हा परत पीसी आणली. एक गोष्ट करत जे योगा सगळ्यांचा सपोर्ट, महाराजांचा पण खूप सपोर्ट आहे त्याच्यात. प्रत्येक गोष्टीला सांगितलं सर ऑफिस आहे आपलं असं करावं. कॅमेरा घेताना पण मी चर्चा केली, सर मी कॅमेरा घ्यायला तुमचं मत काय आहे, कसं आहे. सर एकच म्हटलं जर करायचं असेल तर तुम्ही करता सर, तुमच्या ते आहे तर तुम्ही करा, आपण आहे का असं. त्यांचं प्रत्येक तेच असायचं वाक्य. आणि जेव्हा रिलिजिंगचं पार्ट होतं तेव्हा अजून एक हे झालं की आता डबिंग करायला, डबिंगचं पण काम झालंय. तर विदाउट सेन्सर बोर्ड जर आपण लावायचं असेल की परमिशन येते लागते, तरी ते थिएटर मालकांनी मला खूप सपोर्ट केले तेव्हा की तुम्ही लावा, आम्ही आहे. आणि मेन म्हणजे आमचे प्रोड्युसर ॲडव्होकेट अजय हिल्ला सर, हे एकदा मला भेटले सुरुवातला, जेव्हा रक्कम दिली असं पैसे घेऊन जा
मी म्हटलं सर मग मी येतो परत सुट्टीच्या वेळेस सांगतो. मुहूर्त शॉटला आले तर गिरेक म्हणजे डायरेक्ट सर उद्या रिलीज आहेत तुम्ही या सर. अजून मधून काहीही डिस्टर्ब केलेलं नाहीये, फक्त ऐकून घेतले की रमण पण मध्यंतरी आला सर एडिटिंग 4-4 महिने एडिटिंग कसं एडिटिंग सर थोडं खरा गडबड करू आपण पटकन रिलीज करूया. जेव्हा त्यांनी येऊन फुटेज बघितला सर अजून 1 वर्ष लागू द्या पण असं पाहिजे आपल्याला ते असं द्या म्हणजे असं सपोर्ट तसं सगळ्यांचं एक अडचणीला एक सपोर्ट भेटले सर. आणि मला एक आहे सर पहिल्यापासून जर करायचं असेल ना ते त्याच लेवलचं म्हणजे थिएटर पर्यंतच न्यायचं आहे ते डोक्यात असल्यामुळे सर अडचणी तर आले तसं सपोर्ट पण भेटला सर सगळ्यांचा सपोर्ट. आता त्यांच्या पेरेंट्सचा सपोर्ट म्हणा, रमणचा सपोर्ट म्हणा, सरांचा सपोर्ट तसं खूप लोकांचं म्हणजे सपोर्ट आहे म्हणून इथपर्यंत आहे इथपर्यंत. आणि सगळेजण पोरं जे आहेत आपल्याकडं जे टीम आहे गोविंद सर कुठलंही गोष्ट मी एक गोष्ट सांगितलं म्हणजे त्यांना ते वाक्य म्हणजे ते खूप मोठ्या शब्द सांगितले चला हे जे केले जर आज हे टीम नसेल तर मी नाहीये. आणि असं म्हणून आम्ही केलंय सगळे ऍडजस्टमेंट करून प्रत्येक गोष्टी आजवर तर एवढं चांगलं झालंय सगळं म्हणजे मनासारखं जे गोष्टी पाहिजे होतं ते देवाने देवासारखे लोकांना पाठवलं बाहेर की बघ की आता काय करायचं करतो बघ काय करतो असं झालंय सगळं. ओके थँक्यू. तुमचे कर्म जर चांगले असतील आणि तुमचं नियत जर साफ असेल तर कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये यश मिळेल असे राहणार नाही. कर्माबाबत जर बोलायचं झालं महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला एका श्लोकाच्या माध्यमातून खूप छान संदेश दिलेले आहेत. ते श्लोक म्हणजे मी लहानपणी भगवद्गीता वाचलेली आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हेतुर्भुर्माते संगस्तो कर्मणी. या श्लोकचा अर्थ असाच आहे की जीवनामध्ये नेहमी कर्म करत राहा. फळाची आशा बाळगू नका. जर तुम्ही चांगले कर्म केलात तर चांगले फळ मिळेल आणि वाईट कर्म केलात तर वाईट फळ मिळेल. कारण नियतीचा नियमच आहे की जैसी कर्मी वैसी कर्मे. अगदी असंच म्हणावं लागेल की सरांची कर्म खूप चांगली होते. रिहर्सलसाठी आपल्याकडे हॉल नव्हतं काहीच नव्हतं तेव्हा दिवसांनी फॅमिली म्हणजे आपला मयूर जे आहे त्यांचं गोडवा होतं सर ते योगायोग आपला चिनाना कटिंग दुकान आपलं मेकअप मॅन आपला मेकअप आर्टिस्ट चिनाना जे आहे त्यांनी भेटून दिले तर की यांच्याकडे आहे हॉल बघ म्हणून. त्यांच्या पेरेंट्स पण इतकं सपरेट पहिल्यापासून म्हणजे त्यांनी फिल्मचं त्यांना त्यांनी म्हणले सर तुम्ही आमच्याकडे या आम्ही हॉल देऊ तुम्हाला. हॉल माहिती आहे मॅडम मी कसं म्हणजे ऍडजस्टमेंट करून त्या हॉलमध्ये सगळी गोष्ट म्हणजे रिहर्सल म्हणा शूटिंग म्हणा एखादं शूट पण तिथंच केले आम्ही. त्यांचं पण ते देवसानी फॅमिली जे आहे त्यांचं खूप म्हणजे खूप सपोर्ट भेटले त्यांना पण थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर आपण मयूर काय सोडूया. मयूर देसाई यांना विचारतो की एकंदरीत रमण चित्रपटाबद्दल काय सांगशील म्हणजे रमण चित्रपटात तुझं काय रोल आहे आणि कसं तू गौरी फिल्म्सला अप्रोच झालास त्याबद्दल जाणून घ्यायचं सर प्रेक्षकांना. ನೀನು ಪನಿ చేసేట ಕೊಡು రమణ పని చేసేటప్పుడు నాకు ఇంకా చూసే అంటే రమణ్ గౌరీ ఫిల్మ్స్ కు మన మేకప్ మ్యాన్ వాళ్ళ సలూన్లో పోయిండే అప్పుడు మా డాడీ చెప్పిండే సలూన్ అంకుల్కు చెప్పిండే ఇట్లా నాకు ఇంట్రెస్ట్ ఉన్న అట్లా ఇట్లా అంటే సలూన్ అంకుల్ మన డైరెక్టర్కు చూపించిండు ఇదిగో డైరెక్టర్ మీరు మాట్లాడుకోండి అని చూపించిండు. అప్పుడు డిస్కషన్ అయిన తర్వాత అదే రోజు రాత్రి నాకు ఆ సలూన్లో పిలిపించి నా సెలెక్షన్ చేయించాడు శ్రీకాంత్ సార్. అంటే అప్పుడు నేను జస్ట్ 10th పాస్ అయ్యిండే నెత్తిలో ఏం లేకుండే ఎట్లా యాక్టర్ కావాలి ఎట్లా వే ఎట్లా ఉన్నదని. జర అప్పుడు నాకు శ్రీకాంత్ సార్ దొరకలేకుంటే ఇయర్ కూడా నేను ఎట్లా చేయాలి ఏడుకోవాలని లేకుండా కూర్చుంటుండే. అది అప్పుడే దొరికిందని నేను శ్రీకాంత్ సార్కు చాలా థ్యాంక్ యూ చెప్తా. అని రమణ్లా నేను ఒక సైడ్ రోల్ చేసిన ఆ సైడ్ రోల్లా రమణ్ ఫ్రెండ్ క్యారెక్టర్ చేసేటప్పుడు నాకు ఎట్లా అంటే ఫస్ట్ టైం కెమెరా ఫేసింగ్ చేసిండే. కెమెరా ఫేసింగ్ ఎట్లా ఉంటుంది నాకు అది కూడా ఏం తెలియకుండే. అంటే నేను పైలట్ నుంచి ఏం చేయలేను కానీ లోపల ఏదో ఉండే నేను సినిమాలలో పోవాలని లోపల నుంచే ఉండే కానీ ఎప్పుడు నాకు ఎట్లా ఎలా పోవాలి నాకు ఏం తెలియలేకుండా. అప్పుడు సార్ దొరికిండు. సార్ చెప్పాడు నువ్వు బిందాస్ చేయి నువ్వు భయపడకు ఏమైనా అయితే మేము ఉంటామని చెప్పాడు. అప్పుడే నేను ఆ రోల్కు జర ఏమన్నా నాకు అనిపిస్తుంది మంచిగా చేసినాను. థ్యాంక్ యూ. त्यासोबत एक सह अभिनय करताना विदाउट रिटेक व्हेरी आउट ऑफ पर्सन खूप चांगलं मी फ्रेंडली म्हणून त्यांनी काम केलं. एकंदरीत सुषमा सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे की शेंगा या चित्रपटाला तू कसं अप्रोच झालीस आणि एकंदरीत तुझे काय अनुभव आहेत त्या चित्रपट संदर्भात जाणून घ्यायचा आपल्या प्रेक्षकांना. खरं तर श्रीकांत सरांची ओळख माझी 2017 मध्ये झाली होती.
स्वच्छता अभियानच्या एक शूट करायचं होतं, त्याच्यामध्ये माझी ओळख झालेली सरांची. त्याच्यानंतर आमचा काही कॉन्टॅक्ट नव्हता मध्ये, म्हणजे सर त्याच्या पुढच्या शॉर्ट फिल्ममध्ये बिझी होते पूर्ण. त्याच्यानंतर सरांनी मला आधीच एकदा सांगितलं होतं की असं असं एक आपण शॉर्ट फिल्म करणार आहोत, त्याच्यासाठी मला तुमचं रोल परफेक्ट वाटतं, आपण करूयात. आणि सरांचं सांगायचं म्हटलं तर खूप फ्रेंडली आहे ते, असं ॲज अ डायरेक्टर ॲटिट्यूड वगैरे किंवा प्रकार नाही आहे. म्हणजे ते नेहमी सपोर्ट आणि कॉन्फिडन्स देतात की बाबा हां तुम्ही करू शकता. आणि सरांची टीम पण खूप चांगली आहे. आणि शेंगामध्ये माझ्यासोबत असलेले ॲक्टर त्यांच्यासोबत पण माझी पहिल्यांदाच होती, पण आमच्या दोघांचं खूप छान झालं. एकमेकांचा सपोर्ट खूप चांगला झाला आम्हाला. आणि आणखी सांगायचं म्हटलं तर शेंगाच्या ह्याच्यामध्ये मला स्वतःलाच ॲक्च्युली कॉन्फिडन्स नव्हता की मी तो करेन व्यवस्थित, बट सरांचा आणि रमेश सरांचा सपोर्ट खूप राहिला, त्यामुळं मी करू शकते. थँक्यू. अगदी खूप चांगलं टीमवर्क बनवलं होतं शेंगामध्ये. या दोघांनी पण एक मूर्ती लहानपण कीर्तिमान होतात असे आमचे विपुल आणि विराट टोळकर यांनी ऍक्च्युली यांनीच त्या चित्रपटाचा तो कधी अंदाज झाला खूप चांगला यांनी केलं होतं. आम्ही फक्त सपोर्टिंग केलं होतं असं होतं. खरंच शेंगा जवळपास 9,500 व्ह्यूज युट्यूबला. एक वेगळं ओळख या शेंगा चित्रपटाच्या माध्यमातून खूप चांगलं माझे ओळख निर्माण झाले. या चित्रपट शेंगा रिलीज झाल्यानंतर त्यानंतर शेंगा पाहून मला नंतर 2 ते 3 शॉर्ट ऑफर रिसेंटली कम्प्लीट पण झाले, ते लवकरच असो. त्यानंतर आपण पुढे वळूया. कशी निर्माण झाली आणि श्रीकांत समारंभ सर यांच्यासोबत तुझा संपर्क कसे लागला? ధన్యవాదాలు आणि నాకు ఈ ఛానల్ పరిస్థితులు థ్యాంక్ యూ సార్. యాక్చువల్లీ నాకు చిన్నప్పటి నుంచి బెల్ట్ ఇంజనీరింగ్లో ఒక కన్సెప్ట్ ఉంటుంది ప్రాజెక్ట్ దర్ టైం. तर दर टाइमకి ఏమైతుంటే కంటిన్యూస్ ఫస్ట్ ప్రైజ్ వస్తుంటే तर ఒక్కొక్కసారి ఏమైంది ఇంట్రెస్ట్ పోతుంది. तर ही फील्ड आणि नॉर्मल आहे तर रियालिटीला दिग्गल ती ताकद पाहतो. तर आर्ट डायरेक्टर कितला ఉంది की आर्ट डायरेक्शन అంటే ఒక నార్మల్ సెట్ కి స్వర్గం చేసే తాకత్ ఆర్ట్ డైరెక్షన్ లో ఉంది. तर ఇప్పుడు మనకి తాకత్ ఉంది, మన టీం ఉంది. तर గుర్తించేటప్పుడు ఒకరు మనం క్యాచప్ చేయాలి. तर ఒక్క మాట की మా ఫీల్డ్ కి పిల్లలు పని భారీ చేశారు. तर सर వినాగర్ మా వర్క్ చూడకుండా డైరెక్టర్ తీసుకోండి. सर सर ఇంకా ఉపదనం చాలా తక్కువ చెప్తున్నా. तर सर ఎట్లా ఉన్నాడంటే నార్మల్ అందరూ కొత్త మార్గదర్శనం ఇస్తారు, చెప్పనుకున్నారు ఈ మార్గం ఓకే దొరుకుతుందని. तर मार्ग सुपटले కాదు, మార్గల టోకర్లు తాకుతాయి, దెబ్బలు తాకుతాయి. तर ఇవి మేము ఇంత చిన్న వయసులో మీకు ఇంటర్వ్యూ ఇస్తున్నామంటే అది మా సక్సెస్ అని చెప్పేది గేరే లేదు, ఎందుకంటే మేము ఆల్రెడీ సక్సెస్ అయినామని ఇప్పుడు ఇంత ఇంటర్వ్యూ ఇస్తున్నాం. ఇది మా టీంది సక్సెస్ ఇప్పుడు అని మా టీం ఇట్లా ఉన్నదని మాకు మార్గదర్శనం చేసే మా గురువు శ్రీకాంత్ సంబర్. ఆయన ఎట్లా ఉన్నడికి చిన్న వయసులోనే హైదరాబాద్ లో పోయి ఇవన్నీ దెబ్బలు తాకి తిని ఎట్లా ఉంటారు, ఈ ఫీల్డ్ ఎట్లా వచ్చేయాలి మాకు ఇంత క్లియర్ వస్తుంది. బట్టి ఏడ దెబ్బ తాకుతుంది, ఏడ ఏం అడ్డ ఉన్నదా, అందుకని మా విజయం ఎక్కడ క్లియర్ అయింది. దాందుకు మేము ఈ చిన్న వయసులో మీ ముందు కూర్చొని మీకు ఇంటర్వ్యూ ఇస్తున్నాం. దాందుకు सरకి आणि మా टीमకి నేను ధన్యవాదాలు చెప్పుకుంటున్నాను सर. आपल्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल केले ते लहानपणापासूनच हैदराबाद जाऊन काही स्ट्रगल केलं. इव्हन सोलापूर देखील त्यांनी खूप स्ट्रगल केलं. आणि त्याचं एक मी जेवढं ऑब्झर्वेशन केलं की ते कलाकाराला पारखतात. जसं हिराला जसं की पारखलं जातं तसे ते कलाकारातले कला पारखतात. आणि डेफिनेटली त्यांना वाटलं की हा याच्या अंगी जर अभिनय कला असेल तर त्याला तिथून उचलून कुठून कुठे घेऊन जातात. कारण रिसेंटली आमच्या सामान्याच्या मैत्रीमध्ये जवळपास सरांसोबत मी 3 प्रोजेक्ट काम केलं. या उलट मी ज्यांच्यावरती अपेक्षा ठेवत होता 10 वर्षापासून माझे एकदम जवळ शरीर, माझं नाव घेत नाहीये, मला यांच्यावरती अपेक्षा होती की हे लोक मला उचलतील, हे लोक मला कुठे स्टँड करतील, असं ज्यांच्यावरती मला अपेक्षा होतं ते लोक उचलले. पण सरांवरती मी कधीच अपेक्षाच केलं हे पोलीस माणूस यांनी काय उचलते असं मला वाटलं होतं. परंतु मला वाटतं पहिले व्यक्ती असेल की यांनी सामान्याच्या वरती 3 प्रोजेक्ट माझ्याकडून करून घेतले. खरंच सर मी पुन्हा एकदा तुमच्या मनापासून आभार आहे. आणि यापुढेही देखील तुम्ही छोटे छोटे प्रोजेक्टमध्ये मला लॉन्च करा अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. त्यानंतर आपण पुढे बोलूया लक्ष्मीकांत कट्टम. మన అందరు గురువులకు ధన్యవాదాలు చేస్తున్నా. నేను అసిస్టెంట్ కెమెరామన్ అని ఈ గౌరీ ఫిల్మ్స్ లో పనిచేస్తున్నా. నేను పైన వేణు చెప్పినట్టు మేము అందరం అది బ్లాక్ మెయిల్ అనే ఒక టీం ఉండే లిమిటెడ్ ఎడిషన్ అని, అలా మేము ఏమైనా చేయాలి అని ఒక దీంతో మేము గ్రూప్ తయారైంది. ముంగట మాకు శ్రీకాంత్ సార్ ఇట్లానే యుగతో కలిసిరు అని ఆయన చెడి మా జర్నీ నేను ఒక
శివం గుండా సార్ సినిమాటోగ్రాఫర్ అతను చెప్పిన నేను అంటే వర్క్ చేస్తున్నా అసిస్టెంట్ కెమెరామెన్ आणि सपोर्ट श्रीकांत संभारांनी सपोर्ट छान होती सरदी धन्यवाद इथं जपे श्रीकांत सरांनी सांगितलं की माझं कॅरेक्टरमध्ये मृत्यू होणार आहे तेव्हा थोडंसं काय नाही वाटलं नॉर्मल वाटल्यानंतर मम्मी पप्पा पण बोलले ठीक आहे. त्यानंतर जेव्हा मी पिक्चर बघितलं तेव्हा थोडंसं वेगळंच वाटलं की हार्टबीट शॉक झाल्यासारखं वाटलं. आणि स्टोरी या तेलुगू चित्रपटामध्ये त्यांनी प्रमुख नायिकाचं रोल केलं श्रद्धा वाघमारे. कारण मला एवढा पण कॉन्फिडन्स नव्हता की मी करू शकेन एवढं छान. ज्यावेळेस स्टोरी या शॉर्ट फिल्म चालू होतं ज्यावेळेस त्यांनी फर्स्ट टाइम 7 वाजता मला बोलवलं होतं साईटवरती म्हणजे शूटिंग घेणार आहे असं म्हणून. त्यावेळेस खूप प्रश्न होते मनात की मी करू शकेन की नाही कसं होईल काहीच माहित नव्हतं. फर्स्ट टाइम कॅमेरा फेस करत होते मी. मग तिथं गेले मी. मग सरांनी म्हटलं काही नाही नॉर्मल जसं तू करते तसंच कर. खरं तर मम्मी पप्पांनी एवढा सपोर्ट केला की एवढं फ्रीडम खरंच थँक्यू म्हणायला पाहिजे मी. एवढं सपोर्ट आजकालच्या जगामध्ये एवढं कोणी नाही करत. खूप छान अनुभव आला ज्यावेळेस मी कॅमेरा समोर होते. खूप भीती होती मनात की करू शकेन की नाही मी. खूप कॉन्फिडन्स दिला सरांनी. थँक्यू सो मच. एक दिवस असंच आले ऑफिसमध्ये ऑडिशन म्हणून मी कोणाला सांगितलं डायरेक्टर झाला ना समजा म्हणून संभार असल्यामुळे समजा असं एक आपण एक कोल्हापुरी म्हणून आहेत त्यांचा नंबर देतो त्यांना हे ऍक्टिंगमध्ये हो सर घेतो सर ठीक आहे. त्यांचा नंबर म्हणून मी त्यांना सर विचारलं कोण असं आहे का इव्हेंटच्या टाइमला पाहिजे हे तिघांचा फोटो आला मी म्हटलं एकदा समोर या समोर आला मी म्हटलं मुलीला कुठं बघितलं कुठे आहे तुम्ही राहायला तुम्ही कुठे आहे आम्ही इथं आहे आम्ही पण तिथंच आहे तिथं कुठं तिथंच पुढं आम्ही पण तिथंच आहे. तेव्हा एक मुलगी ते डॉग घेऊन फिरत असते ती मुलगीच का हा सर मी म्हणजे असं वहर निर्माण झालंय म्हटल्यावर खरंच त्यांचं पेरेंट्सना खूप म्हणजे खूप धन्यवाद सांगायला पाहिजे की कोरोना असताना म्हणजे कोविड-19चं त्या याच्यात आपल्याला 5 वाजेपर्यंत टाइम होतं सर. फर्स्ट अनलॉकच्या वेळी 5 वाजेपर्यंत काय तर टाइम दिलं होतं. तसल्या टायमाला कोण येत नव्हतं हिरोईन म्हणून. मी 2-3 इथं जे आपले आहेत त्यांना विचारलं मी नाही सर कोविड असल्यामुळे येऊ शकत आणि आता कोणाला विचारायचं त्यांच्यामध्ये सर काय का असेल ना आपण सेक्युरिटी करून घेऊन आपण करून घेऊ का हो ठीक आहे म्हटलं तेवढं सपोर्ट केले. त्यासाठी त्यांच्या पेरेंट्सना मी पण वाघमारे आणि मोरे त्यांच्या फॅमिली पेरेंट्सना मी धन्यवाद सांगतो. थँक्यू. श्रद्धा असेल मनस्वी असेल किंवा संस्कृती असेल त्यांच्या पॅरेंट्सना खरंच सॅल्यूट आहे. कारण लॉकडाऊनमध्ये शक्यतो मुलांनाही लवकर कोण बाहेर पाठवलं त्यानंतर त्या पिरियडमध्ये त्यांच्या आई वडिलांनी त्यांना या रोलसाठी बाहेर पाठवलं खरंच त्यांना सॅल्यूट. नंतर आपण पुढे येऊया मनस्वी वाघमारे याच्याकडे. मनस्वी एकंदरीत स्टोरी तेलुगू शॉर्ट फिल्ममध्ये काय सांगशील एकंदरीत तुझं रोल काय होतं या शॉर्ट फिल्ममध्ये आणि तुला काय काय अनुभव आले शूटिंग दरम्यान. एक्झॅक्ट वाटलं नव्हतं की सर मला त्या शॉर्ट फिल्ममध्ये एंट्री करायला देतील. काय झालं फर्स्ट टाइम मी गेले नव्हते तिथं ऑडिशनच्या वेळेस. मग सरांनी म्हणलं तुम्हाला तुमच्या ओळखीचं अजून कोण आहे का मग तसं म्हणलं मम्माने सांगितलं अशी अशी माझी मुलगी आहे. मग त्या दिवशी सर घरी आले होते. मी एक्सेप्ट केलं नव्हतं की सर मला घेतील मी एवढी लहान आहे. मग सर म्हणले तू ये. मग त्यांनी मला पूर्ण स्टोरी सांगितली असं असं आहे त्याचं. मला तेलुगू येत होतं पण मी कधी कॉन्फिडन्स केलं नव्हतं बोलायचं की सर मला घेतील त्यात आणि मला बोलायला होतील असं असं तुझं रोल आहे. मग सरांनी खूप सपोर्ट केला मला आणि सरांच्याच पाठीमागं माझे आई वडील खूप सपोर्ट करतात मला. आणि एकंदरीत तेलुगू चित्रपट काम करताना तुला काय वाटलं. मी गेले होते सरांच्या ऑफिसमध्ये. सर बोलले आपण असं असं करणार आहोत ठीक आहे म्हटलं. मग एक दिवशी सरांनी आम्हाला सगळ्यांना स्टोरी सांगितली. आम्ही तिघींनी मिळून डिस्कशन केलं घरी जाऊन आमच्या पॅरेंट्ससोबत डिस्कशन केलं. ते लोक म्हणले हा करा तुम्ही काय तुम्ही करतात करा. मग आम्ही गेलो दुसऱ्या दिवशी शूटिंगला. म्हणजे एखाद्या मुलीला जर तिथे जायचं असेल किंवा काय सिक्युरिटी पाहिजे ना तर ते गव्हर्नमेंटकडून खरंच खूप
तर त्यासाठी आणि सरांनी आम्हाला संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार. सांगितल्याप्रमाणे गौरी फिल्मर्स जे कॉन्फरन्स श्रीकांत समारंभ सरांनी खूप चांगलं एक टीम वर्क त्यांनी बनवलं. टीम वर्क संदर्भात जर बोलायचं झालं तर म्हणतात ना टुगेदर एव्हरीवन अचीव मोर. टीम वर्क संदर्भात सर एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छू शकतो. तुम्हाला चांगलं माहित आहे एखाद्या रंगमंचावरती एखादं नाटक किंवा एकांकिका असेल नाटक असेल तर सादर करायचे असेल त्या सादर करण्यामध्ये किती मोठी टीम वर्क असते. त्यातलं एक छोटंसं उदाहरण सर्वप्रथम असती ती नाटक सादर करणारी संस्था, त्यानंतर असतो तो नाटकाचा लेखक, त्या नाटकाचा दिग्दर्शक, त्यानंतर आले त्या नाटकातले सर्व कलाकार, त्यानंतर येतो मग रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य, प्रकाशन, ह्या सर्वांच्या बरोबर टीमवर्क मध्ये अजून एक माणूस पण खूप महत्वाचा असतो. नॉर्मली ज्याला कोणी अप्रिशिएट नाही करत, जो पडदा असतो ज्याला आपण कर्टन म्हणतो तो बंद करणारा व्यक्ती पण अगदी खूप महत्वाचा असतो. कारण जोपर्यंत नाटकाचा पडदा बंद होत नाही तोपर्यंत त्या नाटकाचा ते एंड कधीच होत नसतं. त्यामध्ये टीमवर्क मध्ये अगदी लहानापासून पण खूप महत्वाचं रोल निभावतात. त्यामुळे टीमवर्क खूप चांगलं टीमवर्क श्रीकांत सरांनी गौरी फिल्मच्या माध्यमातून स्थापन केलं. त्यासाठी त्यांना पुन्हा एकदा अभिनंदन. त्यानंतर पुन्हा एकदा मी श्रीकांत सरांना विचारू इच्छितो की सर गौरी फिल्म्स बद्दल टीमवर्क बद्दल तुमचं काय मत आहे. एकंदरीत गौरी फिल्म्स स्टँड होण्यासाठी तुमच्या टीम कडून कशा पद्धतीने तुम्हाला सहकार्य मिळालं. की गौरी फिल्म्स टीम ఎప్పుడైతే మేమందరం ఒక ఫిలిం బద్దలు ఏమైనా చర్చ చేసి ప్రతి ఒక్క గోష్లో అందరిది కాంట్రిబ్యూషన్ ఉంటుంది. ఒక స్టోరీలా డైలాగ్లా అని మెయిన్ సపోర్టివ్ ఏదో ఆర్ట్ డైరెక్టర్స్ ఉన్నారు की దీనికి ఇంకా ఇట్లా చేసాం ఇంకా అట్లా చేసాం ఇంకా మంచి చేసాం దా నేను ఏదైనా कॉम्प्रोमाइज అవుతున్నా అనుకోలేదు सर. వాళ్ళు कॉम्प्रोमाइज केलं नको. मला एकदा असं वाटतं की बाबा इथं थोडं कॉम्प्रोमाइज होऊ पण हे पोरं नको म्हणते ते कशाला सर आम्ही करतो. आर्ट डायरेक्टर म्हणतात की सर याच्यापेक्षा चांगला करू. मी प्रत्येक गोष्ट डायलॉग पासून स्टोरी पासून सगळं डिस्कशन जेव्हा करतो सगळ्यांचं कॉन्ट्रिब्युशन असते त्या. हां जसं सर मला सांगितल्यासारखं की डायलॉग मध्ये दिले तर तुम्ही करा तयार. सरांचं त्याच्यात खूप मोठा हात आहे. म्हणजे सरच घेतले सगळे डायलॉग त्याच्यात. ते मेन जे रमण पिक्चर मधले जे डायलॉग आहेत डायलॉग म्हणजे पेरेंट्स लोकांना जे अपेक्षित डायलॉग आहेत की फिल्म मध्ये काय पाहिजे ते डायलॉग जस्ट जेव्हा शूट चालू होतं तेव्हा सर आधी थोडं म्हणजे डायलॉग लिहिलं होतं परत तिथं थोडं चेंजेस करून म्हणजे ऑन द स्पॉट एक पाहिजे असतं पिकअप की बाबा याच्यात हे पाहिजे सर अजून एवढा भारी घेतलेला डायलॉग. त्या डायलॉग खूप लोक मला बोललेत की सर काय डायलॉग दिला किती मस्त वाटलंय. ते म्हणजे जे पेरेंट्सचा डायलॉग जिथं पाहिजे त्या फिल्म मध्ये तिथं ते डायलॉग आपल्याला भेटलेलं आहे लोकांना. म्हणून लोकांना जेव्हा सांगितलं तेव्हा खूप चांगलं वाटतं की बाबा आपलं टीम तसं आहे. मला असं वाटतं की एकट्याशी काय होत नसते. जेव्हा तुमच्यासोबत एक टीम आहे त्या टीमला तुम्ही जसं सांभाळून घेऊन तसं चांगली टीम बनवता. हे टीम माझ्याकडून जाऊ नये यांच्याकडे जे टॅलेंट आहे दुसरीकडे परत भडकू नये कुठं म्हणून ना मी असा विचार करत होतो. कधी कधी आमचे प्रभू जे आहेत दत्ताराम ते म्हणजे त्यांचं इस्कॉन मध्ये ते हे आहेत मेना. हा त्यांचं काय म्हणतात ते इस्कॉनचं सत्संग असायचं. सत्संग आमच्यासाठी दर शुक्रवारी सत्संग घेतलं होतं की ग्रुप कसं राहायला पाहिजे. भौतिक ज्ञान पाहिजे या लोकांना की लहान आहेत त्यांना कळत नसते काही गोष्टी. यंग आहेत कॉलेज वय आहे. कॉलेज वयात म्हटल्यावर आपल्याला माहित आहे की तेव्हा माइंड कुठं कुठं फिरत असते आपलं. कुठं जाऊ नये यांचं माइंड हे माइंड माझ्या ताब्यात असायला पाहिजे. त्यांना सांगितलं डायरेक्ट यांचं माइंड कुठं जाऊ नये पिक्चर मध्येच राहायला पाहिजे. हे टीम असं आहे प्रभूजी आपण काय करू शकतो आपण सत्संग घेऊ का. तसं सत्संगात जाऊन कसं होतो सर सत्संगमध्ये भौतिक ज्ञान की भगवद्गीतामध्ये जे ज्ञान आहे सर ते ज्ञान पण म्हणजे ते त्यांच्याकडून खूप म्हणजे खूप प्रभूजीकडून ते शिकलेलं आहे. मी पण आणि टीम पण तसं टीम एक एक गोष्ट करत त्यांना किती तारीफ केलं तरी त्यांचं कमी आहे. म्हणजे सर आज त्यांच्यामुळेच मी आहे असं म्हणायला मला काय हरकत नाहीये. आणि सगळ्यांना थँक्यू. आणि गौरी फिल्म सुरुवात केली याच्यासाठी नाही की सोलापुरात एक शॉर्ट फिल्म बनवून थांबायचं आहे किंवा एक फीचर फिल्म बनवून थांबायचं आहे. गौरी फिल्म याच्यासाठी आहे की फ्युचर प्लॅन सगळं रेडी आहे. एक एक गोष्ट कोरोनामुळे थांबलेलं आहे ते योगायोगाने सगळे लोक पण जोडले जातात आपल्याशी. तसं मोठं कमर्शियल फिल्म तिकडं बोलायचं आपल्याला की बाबा इथं एवढ्यात नाही करतात तिथपर्यंत जावं लागतंय. त्यासाठी एक ताकद लागते सगळ्यांना की बाबा तिथपर्यंत कसं जाऊ शकतो आपण.
ते लोक तर मोठे आहेत. तेलुगू फिल्म इंडस्ट्री खूप मोठी इंडस्ट्री आहे. त्याच्यात आपण ते गर्दीत कुठं दिसत नाही. तसं ते इंडस्ट्री आहे. तिथं आपण कसं जाऊ शकतो, काय करू शकतो आपण, हे टीमला एवढं आता पॉलिश केलेलं आहे ना. मी जर यांना सोडून म्हणजे तुम्ही जाऊ म्हटलं तरी कोण पण गोरी फिल्म टीम मधून निघू द्या, त्यांनी तिथं परत 100% जातं आणि तिथं झेंडा पडवून येतं आपला सोलापूरचा की बाबा गोरी फिल्म टीमचा माणूस तिथपर्यंत पोहोचला. म्हणून तेवढं ताकदीने तयारी आहे. आणि सगळ्यांचा आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या पेरेंट्सच्या आशीर्वादाने, आपल्या गुरु लोकांच्या आशीर्वादाने आणि आपल्या स्वामी समर्थ महाराज आणि आपल्या देवीच्या कृपेने सगळेजण असंच पुढे जायला पाहिजे, हे माझं इच्छा आहे. सगळ्यांना थँक्यू. एक सांगायचा विषय होतो. एक किती पण टॅलेंटेड पर्सन असू द्या, त्याला एक गरज असते एक चांगली लीडरची. जे आमचे श्रीकांत सर एवढे चांगले लीडर आहेत ना, त्यांच्या ऑनेस्टी आणि सिन्सिअरिटीला हॅट्स ऑफ. आणि जे किती पण चांगलं सुद्धा टॅलेंटेड पर्सन असू द्या, एक डेअरिंग एक इम्पॉर्टंट असतं. एवढं डेअरिंग केलं म्हणून आम्ही सगळे आता आहे. थँक्यू सर, श्रीकांत सर. टॅलेंट करू, सिन्सिअरिटी करू, टॅलेंट करू. त्यानंतर आपण पुढे बोलूया लक्ष्मण मुगळे यांच्याकडे. एकंदरीत गौरी फिल्म सोबत तुझं अप्रोच कसं काय? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी and so on the channel. First మేము కలిసిన క్యాంటీన్ శ్రీకాంత్ సార్ కో ఇన్సిడెంట్ అంటారు ఏమో కానీ అనుకోలేదు మేము ఆ క్యాంటీన్లో అదే టైంకు రావడానికి అని సార్ पण అదే టైంకు మా కలవడానికి ఆ నుంచి మన జర్నీ స్టార్ట్ అయింది మాకు చదివింది. అప్పుడు అనుకోలేదు క్యాజువల్గా చూసినా సార్ దాని ఉన్నాడు ఎంత టాలెంటెడ్ అయితే అనిపించలేదు. యాక్చువల్గా సార్ ఇచ్చిన ఒక రోల్ చేయన్నాడు, చేసినాక మంచిగా అనిపించింది. అండ్ ఇక ఒక మూవీ స్టార్ట్ చేసింది సార్. ఆయనక నేను ఒక మేనేజర్ అని వర్క్ చేస్తున్నా ఆఫీస్ నా కంపెనీలో. ఆయనకు ఒకసారి కాల్ వచ్చింది, లక్ష్మణ్ ఇది ఒక పని ఉన్నది రా అని కాల్ చేసిండు. కాల్ చేసినాక ఏం పని ఉందని అడిగినా ఏం లేదు నువ్వు రా అని. పోయిన ఆయనగా షూటింగ్ చాలు ఉండే అన్నకి ఇక లీవ్ పట్టాను. ఎప్పటిలాగా లైటింగ్ మీటింగ్ ఉంటే అవి మొత్తం లీవ్ పట్టాను. ఆయనతో బయట చేతిచ్చారు. హీరోయిన్కి ఒక చెడా చెరుగుతున్నాను, హీరోయిన్ చెడా చెరుగుతున్నాను. అంటే ఒక అమ్మాయిని మనము చీట్ చేయడం రోజు మనకు కాదు. అలా హీరోయిన్ ఉన్నది బయట తీసుకొని ఆమెకు అలా మంచిగా అనిపించదని నేను భయపడుతున్నాను. ఆయన సార్ అన్నాడు, సార్ పైన ఫస్ట్ చేసి చూపిస్తాడికి ఏ పని ఉండాలి, ఒక యాక్ట్ ఉండాలి. ఫస్ట్ చేసి చూపిస్తాడికి నీది ఇంత డిస్టెన్స్ ఉండాలి, నీ బాడీ లాంగ్వేజ్ ఇలా ఉండాలి అని, నీ గెస్చర్ అను ప్రొక్చర్ అను, నేను మాట్లాడేది దాన్ని ప్రజెంటేషన్ లాగా ఏముండొచ్చు అన్న అంత మంచిగా ఉండాలండి. సార్ ఇది ఒక టాలెంట్ ఉన్నది ఏ పని అతని ఎక్సెప్ట్ చేయడు ఇది ఇట్లనే తీసుకున్నాను. అతని మైండ్ ఎట్లా కావాలి అదే వేతనం తీసుకుంటాడు అని సార్ నాకు ఇది ఆపర్చునిటీ ఇచ్చింది. నాకు చాలా మంచిగా అనిపించింది అని ఆహారం వస్తున్నా అతన్ని అని అతనికి ధన్యవాదాలు చెప్తున్నా. అని ఇంకొకటి చెప్పాలంటే ఇది సినిమా అనేది చిన్నది కాదు, చాలా పెద్దది. ఇలా చిన్న చిన్న ఆర్టిస్ట్ ఉంటారు, మేనేజ్మెంట్ టీం ఉంటుంది, టెక్నీషియన్ టీం ఉంటుంది. కానీ డైరెక్టర్ ఒక్కడే చూస్తాడికి మేనేజ్మెంట్ టీం ఏం చేస్తుంది, ఆర్టిస్ట్ టీం ఏం చేస్తుంది అన్నీ చూడాలి. యాక్టర్ ఎంత ఉంటాడు, హీరో పని చేసి పోతాడు, హీరో పని చేస్తాడు, యాక్టర్ పని చేసి పోతాడు. కానీ డైరెక్టర్ అలా కాదు, అన్ని రెస్పాన్సిబిలిటీ డైరెక్టర్స్కి ఉంటాయి. హీరోయిన్ వచ్చిందా, హీరో వచ్చిందా, మేనేజ్మెంట్ కమిటీ ఉందా, డైరెక్టర్ని చూడబడుతుంది. ఇది ఇంపార్టెంట్ రోల్ ఉన్నది. నాకు గాడ్ మీద అంతగా విశ్వాసం లేదు. అంటే గాడ్ అంటేకి దేవుడు ఏమి మన మనిషి రూపంలో చూడాలని ఇట్లా ఒక మన పెద్దోళ్ళు అంటారు. కానీ నేను మనిషి రూపంలో శ్రీకాంత్ సార్కి నా దేవుళ్ళలాగా చూసిన గురువు అని నాకు కనబడేవారు అనిపించింది. అందుకే మేము గౌరీ ఫిలిం స్టూడియోని ఎప్పుడు కానీ స్టూడియో చూడలేము. ఒక గౌరీ ఫిలిమ్స్ ఒక ఫ్యామిలీ, ఆ ఫ్యామిలీలో మెంబర్స్ అని మేము వర్క్ చేసినాం. ఫ్యామిలీలో మెంబర్స్ అంటే నేను అందరికీ ఒక నిత్యంతో పిలుస్తాను. సాయికు డైనామిక్ అని లక్ష్మీకాంత్కు శంకర్ అని, ప్రశాంత్కు నేచురల్ స్టార్ అని, రమణ్కు స్టైలిష్ బాయ్, ఇట్లా ట్యాగ్ ఇచ్చిన. అంటే మనకు దగ్గర ఉన్న వాళ్ళకే పేర్లు ఇస్తాం మనం. అంత బౌండరీ ఉంది మాది అందరితో పట్ల. నాకు చాలా మంచిగా అనిపిస్తుంది ఈ జర్నీలా అని, ఈ టీంలా అని, ఫ్యామిలీ మెంబర్స్ ఉన్నా అని అలా మెంబర్ నేను ఒక నాకు చాలా ఆనందం అవుతుంది.
थँक्यू फॉर दिस. ते एक उत्कृष्ट मेकअप मॅन मेक फॉर ब्युटी पार्लरचे ते फाउंडर आहेत. त्यानंतर जगदंबा निवसुलीचे पण ते होणार आहेत. सर्वप्रथम मी गेस्ट ऑफ या कार्यक्रमाचा मनपूर्वक स्वागत करतोय आणि त्यांनाही प्रश्न विचारतो की गौरी फिल्म सोबत तुमचा संपर्क कसे काय आला आणि काय सांगू इच्छिता श्रीकांत सरांबद्दल. गौरी फिल्म आणि కాదు నాదే శ్రీకాంత్ జర్నీ చాలా జునా ఉంది. ఇక ప్లస్ ఎట్లా కి గౌరీ ఫిల్మ్ మన రమణి పిక్చర్లు చిన్న చిన్న చేసుకుంటే ఇంత దాకా వచ్చినాం. దానికి చాలా ఆనందం ఉంది. అని ఇంత పెద్ద టీం వరకు నేను ఇమాజిన్ చేయలే కి మేము ఈడ కూర్చుంటాము అని ఎన్ని మందితో కూర్చుంటాము అని టీం వర్క్ करते बेस्ट ఉంది శ్రీకాంత్. అని శ్రీకాంత్ జిద్దు నాకు ఎరక. అని శ్రీకాంత్ ఎట్లుంటే టైం అంటే టైం, షెడ్యూల్ అంటే షెడ్యూల్ మంచిగా ఉంది. स्टोरी डिस्कशन ఏమైనా ఉంటే చిన్నతో डिस्कस చేస్తాం. चिरण इंత सपोर्टिव्ह इंత ఇది की येणं पण होणे. सर कसं आहे खूप कमी लोकांना बघितलं की समोर आल्यावर समोरच्यांना आपल्याबद्दल चांगलं सांगणं की बाबा हे चांगलं करताय, तडफड आहे. चिरांना एवढं सांगताना माझ्याबद्दल आता मयूर त्यांचं म्हणजे दिवसाने चांगलं असं सांगितलंय की हे असंच आहे, चांगलं करताय, बघा तुम्ही हे द्या, तुम्हाला चांगले रोल हे दिलं. प्रत्येकाला कुठं पण राहू द्या. मला आता एक भाग बघितलं तर सर पण तसं की म्हणजे खूप सपोर्टिव्ह, असं सपोर्टिव्ह लोक भेटणं पण आपलं खरं नशीबच समजायला पाहिजे. आणि चिन्हाचा सपोर्ट तर पूर्ण वेगळा आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टला मला सपोर्ट म्हणतो ना, चिन्ह आहे म्हणजे तिथे ती गोष्ट फायनल होणार. मला घेऊन जाऊन बसला ना, हे माणूस सुरुवात फोन करत नाही, हे माणूसच आहे, असं आहे तसं आहे, म्हणजे चांगलं सांगणं मी खूप कमी लोकांना बघितलं. त्या बाबतीत श्रीनिवास कोंडू सरांना मी थँक्यू म्हणतो. थँक्यू त्यांना. त्याच्याकडे एकंदरीत डायरेक्शनकडे तू कसं काय बोललास आणि श्रीकांत सरांसोबत तुझी भेट कशी काय झाली. ॲक्च्युली आर्ट डायरेक्शन आणि नक्कीला हे पण पुढे చిన్నప్పటి నుంచి ఇట్లా ఏమైనా వెరైటీ ఇట్లా కొత్త డిజైన్స్ ఇట్లా ఏమైనా చేసినట్టు చాలా అవ్వాలి. ఫస్ట్ నా జర్నీ ఎంజాయ్ చేయాలంటే చిన్నప్పుడు అందరు పోగో ఛానల్స్ చూస్తుండే, పోగో డిస్నీ డిస్కవరీ అన్నీ చూస్తుండే. तर पोगोला मॅड आणि शो असुले, तर आधी आणि डिझनीला आर्ट अटॅक आणि शो असुले. तर ఇట్లా భర్పూర్ ఆర్ట్ వర్క్ చేస్తుండే. तर అవి చూసుకుంటే ఇంకా రోజు ఒకటి ఏమైనా ఆర్ట్ తయారు చేస్తుండే ఇట్లా. आणि అంటే ఇట్లా డీన్ లేకుంటే ఫెవికాల్ వగैरे ఇట్లా స్టిక్ ఏం లేకుంటే లేదా గువ్వాలని అంటించి బాగుంటుంది కదా, అదన్నా అంటించి నేను ఏమైనా ఒకటి మేనేజ్ చేస్తుండే. కానీ కంపల్సరీ అవర్ చేస్తుండే. आणि भरपूर मंदी इथं अंटले की इथे मी शशी खायला नुसतं शशी विसरून म्हणजे पैसे पण करते नुसतं शेसो डेकोरेशन सगळी मला इथला वाटतो. तर ना इथला बट आधी सुपेटन ఒక प्लॅटफॉर्म కావాల్సి ఉంది. तर आधी श्रीकांत सर तर्फे कधी दొరికింది. కానీ ॲक्च्युली श्रीकांत सर पण ఎక్కువ వాళ్ళకి లేకుండే प्रशांत साई आणि वेळू. आणि तो मंदी इथलं म्हणतात की डिमोटिवेट क्षणा చేస్తారు. కానీ ప్రశాంత్ సాయి వేణు అని ఇట్లా ఇదే ఉండాలి నా క్షణం మోటివేట్ చేసి అంటే నువ్వు చేస్తూ రాకండి ఎవరికి చూపెట్టడానికి ఒక ప్లాట్ఫామ్ ఉన్నది మనకి. మా అందరం ఒక గ్రూప్ ఉన్నాం. చిన్నప్పటి నుంచి ఒకటే క్లాస్లో ఉన్నాం ఎల్కేజీ నుంచి. तर क्षणा सपोर्ट చేసినప్పుడు आणि श्रीकांत సార్కి అప్రోచ్ చేసి మద్దతు చేసిండు. आणि श्रीकांत సార్ ఇంత डेंजर पर्सन అంటే భారీ పర్సన్ की మేము మనాతలో ఏమైనా ఒక క్వశ్చన్ పెట్టుకుని ఉంటాం కదా సార్కి చెప్పము. అంటే మాకు ముంగట ఏం చేయాల్సిన మరి గుర్తు లేదు, ఇంకా కరెక్ట్ ఫ్యూచర్ గుర్తు లేదని సార్కి ఆ క్వశ్చన్తో మేము అడగము, మనాతలో పెట్టుకొని ఉంటాం. కానీ నాకు ఏమైందేమో కానీ సార్ అడగబెట్టిన బరోబర్ ఆ క్వశ్చన్కి ఆన్సర్ ఇస్తాం. ఇది ఎక్దమ్ ఖతర్నాక్. మాకు ఎప్పటికీ ఇట్లానే ఉంటారు. రోజు ఒక క్వశ్చన్ పెట్టుకొని సార్ ఆఫీస్కి పోయి కూర్చుంటా. కానీ దాన్ని ఆ క్వశ్చన్ సార్ అడగకముందుకే సార్ దాన్ని ఆన్సర్ ఇస్తారు. నాకు చాలా మస్తు అనిపిస్తుంది. आणि थँक्यू नरेश. अगदी जेव्हा तळमळीने नरेशने सांगितलं खरंच ॲप्रिशिएट आहे. खरंच लोक नाव ठेवतात. आजही माझ्या घरात मी विरोध आहे सर, मलाही कोणी पाठवत नाही आहे. बऱ्याच वेळा मी शॉर्ट फिल्मच्या शूटिंगला जातो ना, घरात मी म्हणतो की मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जॉब करतोय म्हणून मी काहीतरी कॅम्प आहे म्हणून घरात सांगतो. माझी मिसेस किंवा आई नाही पाठवत मला, मी शूटिंगमध्ये तर जातच म्हणतात. कारण या क्षेत्रामध्ये आईवडिलांचं करण्याचा दृष्टिकोन थोडंसं वेगळं आहे. हा माहीत नाहीये. तर आधीचं जे काही घडलं त्यांना ते काही अनुभव आलेले असतात. कुठल्याही गोष्टी आपल्या मुलाचं भलंच जातं, त्यांचंही बरोबर असेल, त्यांनाही काहीतरी आपल्याला कुठेतरी घेऊन असं काहीतरी त्यांचं उद्देश असतं. पण खरंच हे क्षेत्र असं आहे ना, कोणी तर म्हटलेलं फिल्मवरना बच्चों का खेळ नाहीये. मागच्या मला वाटतं लॉकडाऊन मध्ये मी जेव्हा मास कम्युनिकेशन जेव्हा सोलापूर युनिव्हर्सिटी करत होतो, आमचे
ऑनलाईन वेब सेमिनार अटेंड केलं होतं. बेंगलोरची टीम होती सर, बेंगलोरच्या युनिव्हर्सिटीने टॅग केलं होतं. तर त्यानंतर कार्यक्रमामध्ये आपण पुढे वळूया. रमन या लघुचित्रपटातील मुख्य नायिका आर्या कदम हिचे आईबाबा इथे आलेले आहेत. मी आर्या यांच्या आईना एकच प्रश्न विचारू इच्छितो की जेव्हा रमनची स्क्रिप्ट तुमच्याकडे आली होती त्यावेळेस तुमच्या अपेक्षा काय होते, आणि जेव्हा तुम्ही लक्ष्मीनारायण थिएटरमध्ये जेव्हा पिक्चर जाऊन पाहिलात तेव्हा तुमचे म्हणजे प्रेझेंटेशन झाल्यानंतर तुमचे काय भावना आहेत थोडंसं जाणून घ्यायचं. मला खूप आवडली सरांनी आर्याच्या रोलसाठी आर्याचं सिलेक्शन केलं, त्यासाठी मी सरांसाठी धन्यवाद करते. आणि जेव्हा म्हणजे स्क्रिप्ट वाचली तेव्हा ते खूप म्हणजे हार्ट टचिंग वाटली. त्याचा एंड जो आहे तो खूप हार्ट टचिंग आहे की आर्या ही मुलगी अशी असते की तिला माहिती असते की ती काही दिवसातच जाणार आहे, पण तिला असं वाटत असतं की आपल्या ज्या वयाच्या दुसऱ्या मुली आहेत किंवा मुलं आहेत त्यांच्यासाठी काहीतरी सोशल मेसेज द्यावा, त्यासाठी ती धडपडत असते. याचं जे सरांनी जे सगळं म्हणजे जी फिल्म मांडली आहे ती पाहून खूप म्हणजे इमोशन्स अक्षरशः कंट्रोल होत नाही. अक्षरशः आम्ही थिएटरमध्ये खूप रडलो त्यासाठी. त्याचं सगळं क्रेडिट जातं सरांना जातं आहे आणि सगळ्या टीमला जातं आहे. धन्यवाद. तुझ्याकडे जेव्हा ही तू रमन हे चित्रपट पाहत होती लक्ष्मी थिएटरमध्ये, असं मला कळालं की तू तो चित्रपट पाहून रडलीस. काय कारण होतं, नेमकं काय तुझी भावना होती त्यावेळेस? रमन हा चित्रपट बघितला तेव्हा मी खूप रडले, कारण की मला माहित नव्हतं की लास्टला काय होणार आहे, आणि आर्याने सांगितलं लास्टला सस्पेन्स आहे, आणि म्हणून मी खूप एक्सायटेड होते बघायला. मी गेल्यानंतर मला काय कळालं नाही बघितल्यानंतर, म्हणून मला खूप रडलं. तुलाही माहित नव्हतं त्यामुळं ठीक आहे. यानंतर आपण पुढे बोलूया. प्रोडक्शन मॅनेजर म्हणून जे आपले रमन शॉर्ट फिल्ममध्ये नंदू सपन. आतापर्यंत तुम्ही आजपर्यंत अनेक प्रोजेक्टमध्ये काम केलं, आणि राज्यनाट्य असेल, एकांकी असेल, चित्रपट असेल, एकंदरीत श्रीकांत समारंभ सर अर्थात गौरी फिल्म्स यांनी एक स्वतःचं असं काय वेगळेपण निर्माण केलं ते आम्हाला या क्षेत्रामध्ये जे वेगळं पण निर्माण केलेलं आहे ते म्हणजे कलाकारामध्ये आत्मविश्वास त्यांनी फार मोठा निर्माण केलेला आहे की कोणत्याही कलाकाराला, नवीन कलाकाराला कशा पद्धतीनं पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची हे श्रीकांत सरांकडून शिकायला पाहिजे. ज्यावेळी ते काम करून घेतात स्पॉटवर त्यावेळी ते कलाकाराला म्हणतात की तू करू शकतो, तुझ्यामध्ये ते गट्स आहेत, तू कर. पहिल्यांदा चुकल ना, दुसऱ्यांदा कर, तिसऱ्यांदा कर, आपण टेक वर टेक घेऊ, पण कर. हे त्यांच्यामध्ये त्यांच्याजवळ असलेली पॉझिटिव्ह ते दुसऱ्याला देतात आणि त्यांच्यावर ते काम करून घेतात. हे मात्र गुण मात्र त्यांच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं आहे, आणि त्यांचं जे काम आहे ते खूप प्रामाणिकपणे आहे, आणि ते हृदयातून काम करतात. पैशासाठी काम ते अजिबात करत नाही. हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळतंय आपल्याला. धन्यवाद सर, मीही तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. यानंतर मी पुढे होतो रमन या चित्रपटातील मुख्य अभिनेता रमन यांच्याकडे. एकंदरीत रमन या चित्रपटाविषयी काही तुला आठवणी शेअर करायच्या असतील किंवा त्यातले काही एखादा डायलॉग सांगायचे असतील, काय सांगशील रमन बद्दल? एकंदरीत रमन हा कोण आहे? हे असं आहे की एक साधारण म्हणजे मिडल क्लास बॉय जो असतो त्याच्या लाईफमध्ये आर्या म्हणून एक मुलगी आल्यानंतर जे काही घडतंय ह्यावर एक म्हणजे स्टोरी आहे. आणि शूटिंग वेळेस एक गोष्ट सांगतो. शूटिंग वेळेस एक ते त्यात एक तेलुगू सॉन्ग आहे ना, हा, तर त्या सॉन्ग शूट वेळेस एक असं झालेलं की शूट करता करता सरांना मार लागलेला पायाला, श्रीकांत सरांना. हा, मार लागलेला. मग नंतर आम्ही अगोदरच ते सॉन्गला कोरिओग्राफी केलं, श्रीधर सरांनी कोरिओग्राफी केलं. तर पण लोकेशनच्या हिशोबाने ऑन द स्पॉट स्टेप्स चेंज करावं लागले सरांना. मग चेंज करायला लागल्यानंतर श्रीकांत सरांनी सांगितलं की नाही, आता ते विसरून जा, पहिला हे कर, आता मी जे सांगतो ते कर. मग ते सांगितल्यानंतर त्यांना अक्षरशः असं उभा राहायला पण येत नव्हतं. म्हणजे खूप मार लागलेला त्यांना, मुक्का मार ते त्यात होतं. खूप मार लागलेला त्यांना, अक्षरशः उभा राहायला पण येत नव्हतं. तरी त्यांनी करून दाखवत होते की असं कर तसं कर. मग ते मला बघूनच असं वाटलं की सर तुम्ही बसून मला सांगा, मी करतो, म्हणजे ट्राय करेल. मग म्हणजे त्यांचं इतकं डेडिकेशन होतं. प्रत्येक वेळेस म्हणजे डायलॉग डिलिव्हरी म्हणा, आणि प्रत्येक वेळेस सरांनी असं म्हणजे मोटिवेट करत होते की छान घ्यायला, की अजून थोडा असं ट्राय करून बघ.
म्हणून असं प्रत्येक वेळेस ऑब्विसली म्हणजे ऑन स्क्रीन मी हिरो आहे, पण बॅक स्क्रीन श्रीकांत सरच हिरो आहेत. आणि वडिलांचाही खूप सपोर्ट आहे. म्हणजे जेव्हा कधी असं शूटला जात होतो ते वडील म्हणत होते एक ठीक आहे जा, म्हणजे त्यांचा खूप सपोर्ट आहे वडिलांचा मम्मींचा. कधी म्हणजे असं कधी येतो सांग, म्हणजे टायमिंग कधी येतो, संध्याकाळी येतो का सांग, म्हणजे आम्ही तुला कॉल करून डिस्टर्ब करत नाही म्हणून. अरे यार ज्यावेळेस ती मुलगी स्कार्फ काढून सायकल घेऊन मला बाय म्हणते ना यार फुल फिदा झालं यार. मी आय थिंक आय एम इन लव्ह विथ हर. टोटल गॅप गॅप आहे आणि ते आता दिवस म्हणजे 38 days शूटिंग टोटल यांचं ते मला डे टू डे 38 days शूटिंग आहे. पहिला ते मग किस्सा आहे की ज्या दिवशी फर्स्ट शूट होता ते बारचं सेट घातलेलं सगळं त्यांच्या गुरुवांमध्ये, देवसाने त्यांच्या गुरुवांमध्ये बारचं सेट होतं. मी पहिलं पूजा वगैरे करू, पहिलं पाया पडू सगळं देव पूजा वगैरे केली आहे. केल्यावर ते ऊद पाहिजे होतं, म्हणजे सगळं ते स्मोक पाहिजे होतं वाईट असं. ते ऊद घालायचं म्हणून ते मी काय केलं नंदू पेट्रोल आणलाय. पेट्रोल आणलंय ते ऊदमध्ये करायला लागलं, ते तयार व्हायला लागलंय. तरी काय केलं पेट्रोल असं बरोबर ते पेट्रोल वर आलं, फक्त त्याचा हाताला लागलं नाही सोडलं. ते मला 1 सेकंद मी थांबवलं, सगळं मी एकदम ग्रॅम झालं, असं काय झालं एकदम असं. ते गोष्टी मी खूप मानतो, ते गोष्टीला आपण दूर असायला पाहिजे. स्टार्ट पासून पहिले सांगतो, जाताना येताना तुम्ही फक्त एक विचार करा की आपण कशासाठी चालतो, शांतपणे जा, शांतपणे या. म्हणजे गडबड करू नका कुठली गोष्ट. मी सांगत असतो असं काय झालं किंवा असं काय घडलं का, म्हणजे 1 सेकंदाचा फरक झालाय. जर 1 सेकंद जर तिथं त्यांनी सोडला नसता तरी पूर्ण झालं असतं तेवढं. ते मला डोक्यात आता पण जात नाही की बाबा असं काय घडलं त्या दिवशी. तेव्हा एक पॉझिटिव्ह थिंकिंग केलं सगळ्यांना. आपण आग लावतो आता की असा आग लागला म्हणजे आपण आग लावतो असं विचार करू चला म्हणून असं एक सगळेजण शांत झाले तेव्हा ते मी विसरू शकत नाही. तसं ते क्षण होतं. शेंगामध्ये आमचे छोटे कलाकार विपुल कुडक्याल याच्याकडे एकंदरीत शेंगा शॉर्ट बद्दल काय सांगशील तू? ఏమని పిచ్చింది షూటింగ్ అయితే? నాకు అంతా మంచిగా అనిపించింది. నాకు ప్రౌడ్ అయింది ఇలా గవర్నమెంట్ ఫిల్మ్స్లో నేను వర్క్ చేస్తున్నా, నాకు మంచిగా అనిపించింది. థ్యాంక్ యూ. थँक्यू. सर श्रीकांत सरांना अजून एक मला आवडून विचारू इच्छितो. कालच आम्ही ते तेलुगू दिन साजरा केलं होतं. तेलुगू दिनामध्ये एक छोटंसं एस के फाउंडेशनच्या संयुक्त कार्यक्रम केलं होतं. मला अभिमान आहे, मी पण एक तेलुगू भाषिक असलेला. अचानकच तुम्ही जे काही शॉर्ट फिल्म्स आतापर्यंत बनवला ते रमण असेल किंवा स्टोरी रमण किंवा आदितीची शिंगाची ते सगळे मराठीमध्ये होते. अचानक तेलुगू शॉर्ट फिल्म बनवा हे तुम्हाला युक्ती कसं काय सुचलं? म्हणजे लहानपणापासून ऍक्च्युली आपण शाळेत वगैरे मराठी असलं तरी आपण तेलुगू भाषिक आहे. तेलुगू लोकांचं बोलणं करणार, तेलुगू टीचर जास्त बोलणार, पण तेलुगू इंडस्ट्री तर नाही. तर महाराष्ट्राने आपलं मराठी इंडस्ट्री सुरू करायला काय हरकत म्हणून सुरुवात केली आणि याच्यात सगळ्यांचा सपोर्ट आहे. आणि जेव्हा तेलुगू शॉर्ट फिल्म करायचं हे आपलं ड्रीम आहे की तेलुगूच करायचं आपल्याला. आणि तेलुगू शॉर्ट फिल्म तेलुगू नाव म्हणजे जे तेलुगू अक्षर असते ते आतापर्यंत तिथं मी तर नाही बघितलं सोलापुरात की तेलुगू पोस्टर बनवायचं तेलुगू सेम अक्षर म्हणजे तेलुगूचं जे शब्द अक्षर असते फॉन्ट असते ते फॉन्टचं आतापर्यंत एकही पोस्टर मी बघितलं नाही. जेव्हा आपण केलं तेव्हा लोक पण करतील आपलं बघून ते तेलुगूचं एक फील यायला पाहिजे. ते मराठी केलं, मराठी पोस्टर बघितलं त्याच्यात आपल्याला एकदम चांगलं वाटतंय. पण तेलुगूचं आतापर्यंत सोलापुरात कोण पोस्टर पण तयार केलं नाही की तेलुगूचं फॉन्ट असलेलं, का म्हणजे इथल्या लोकांना ते तेलुगू कळत नाही. आता मी ते तेलुगू पोस्टर जेव्हा केलं सगळ्यांना सेंड केलं, सगळ्यांचं एकच पोस्टर पिक्चरचं नाव काय आहे ते सगळे तेलुगू आहे पण शिकले सगळं मराठी. शिक्षण पूर्ण मराठी, आमचं मराठी पप्पा ते सगळ्यांचं मराठी शिक्षण आहे त्यासाठी त्यांना पण तेलुगू. पण जेव्हा मी लहानपणापासून तेलुगू पिक्चर बघत होतो ते बघून बघून तेलुगू अक्षर डोक्यात ठेवून ते तेलुगू वाचायला शिकलो की हे पिक्चर मध्ये लग्न आहे, पिक्चर मध्ये लग्न आहे, पिक्चर मध्ये मा आहे, हे असं गजरी पिक्चर मध्ये नाव ते डोक्यात ते पिक्चरचं फॉन्ट बसून बसून ते तेलुगू वाचायला शिकलो.
की म्हणजे तेवढं पिक्चर बघितलं. तसं तेलुगूचं एक इच्छा होती सर आपल्याला, आपलं स्वप्न आहे आता पुढं पण जे आहे ते तेलुगू शॉर्ट फिल्म पण आहे, मराठी पण आहे करायचं आपल्याला, पण एक पिक्चर जे आहे पुढं आपण जे करणार आहोत ते पण तेलुगूच असेल सर. पुढे वळूया दोरी फिल्मचे सिनेमॅटोग्राफर शुभम मुंडे यांच्याकडे. शुभम, एकंदरीत एक फिल्म तयार करत असताना सिनेमॅटोग्राफीचं काय महत्व आहे? एकंदरीत सिनेमॅटोग्राफरचा रोल किती महत्वाचा आणि किती जबाबदारीच असतात एक फिल्म तयार करत असताना? त्यांच्या विचाराला पकडता आलं पाहिजे. म्हणजे की सगळ्यात आधी कोण फिल्म बनणार असेल तर एक सिनेमॅटोग्राफर, नंतर ना एडिटर, मग त्याच्यापेक्षा अगोदर कोण बनणार असेल तर डायरेक्टर. आणखी म्हणले तर एक डेडिकेशन खूप महत्वाचा लागतो. स्टॅबिलिटी पाहिजे कॅमेरा करताना, ट्रायपॉड नसताना काम थांबता नाही आलं पाहिजे. आणि एक लाइटिंग प्रॉपर नॉलेज, लाईटमॅन नसताना हे काम झालं पाहिजे. पूर्ण आल्या शूटिंगसाठी कॅमेरामॅन म्हणून जेव्हा हातात कॅमेरा घेतले त्यांनी, म्हणजे सुरुवात केली ती शूट करायला, तेव्हा मला वाटलं की बाबा हे माणूस परफेक्ट भेटला मला. जे माणसाची तिथं गरज होती मला, ती माणूस अजून नाही आला आहे, नाहीये तरी करू शकत, म्हणजे करू शकते. आधी मी बघितलं त्याचं वर्क वगैरे आधी पण चांगलं होतं, पण ते अजून ज्या पद्धतीने मला पाहिजे ज्या पद्धतीने आहे ना, थोडे क्वेश्चन मार्क होतं मला. जेव्हा कॅमेरा वर्क बघितली फर्स्ट करता मी हे कुठली गोष्ट माझ्या डोक्यात असलेले ते बाहेर काढायला पाहिजे, म्हणजे ते कॅमेरामॅनच्या हातात असते, पण ते योग्य म्हणजे 100% ते काम करते म्हणजे शुभम. आणि ते त्यांच्यावर डेडिकेशन आमच्यामध्ये खूप लोकांमध्ये नाही आहे, माझ्याकडे पण नाही तेवढं डेडिकेशन, तेवढं डेडिकेशन त्यांना आहे. त्यासाठी शुभमला थँक्यू. कॅमेरातून आपलं शूट करणारा जो माणूस होता तो सगळ्यात महत्वाचा आहे. तर मी त्याचं फार वेळा काम पाहिलंय कॅमेरामनचं, तसं कुठे लक्ष नसेल दुसरीकडे. कॅमेरामधून जे अँगल घेतोय ना तरी खूप छान पद्धतीने अँगल घेतोय. याच्या अगोदरच्या बऱ्याच लोकांना जे कॅमेरामन आहेत त्यांचा अनुभव सांगून ह्यांचा अनुभव असा आहे की ह्यांनी काय करतात की कॅमेरा हलवतात जिकडं पाहिजे तिकडं, म्हणजे जे जोपर्यंत अँगल येत नाही तोपर्यंत तरी ती कॅमेरा घेऊन हलवतात. दुसरे काही शूट करतात तरी कलाकाराला हलवतात, स्वतः हलत नाही. कारण माझा अनुभव आहे तो, काही शॉर्ट फिल्मला मी गेलो होतो आणि असं कॅमेरा असं लावतात ना, हे तुम्ही असं फिरा अशा अनुभव आहे, पण तरी स्वतःचा कॅमेरा घेऊन हलत नाही माहिती. तसं लोक पाहिजे कॅमेरा एका माणसाला ब्रेक मागत असतो तर कॅमेरा जो पॅन करून ना सगळ्यात ते हर्ट टचिंग सीन वाटलं. सगळ्यांनी मला विचारलं की कॅमेरा कोण ऑपरेट केला? सॅल्यूट म्हणले, एवढं मस्त पॅन केलं ना मी इमॅजिनच करू शकत नाही. सॅल्यूट त्यासाठी. नाहीतर आपण पुढे सरांची ओळख माझी म्हणजे त्यांच्या डान्स क्लासने झाली होती, आमच्या सोसायटीमुळे ओळख झाली सरांची. आणि त्याच्यानंतर आम्ही पहिलं स्वच्छता अभियानचं शॉर्ट फिल्म केली होती. त्याच्यानंतर सरांनी मला फक्त एकदा सांगितलं होतं की असं असं शेंगा फिल्म आहे, आता सध्याच्या बिझी शेड्यूलमुळे मला नाही जमत, आपण नंतर करूया. आणि त्याच्यानंतर शेंगासाठी त्यांनी मला सांगितलं होतं, स्टोरी सांगितली होती. बरं, एखाद्या दगडाला जसं आकार देऊन जसं मूर्ती बनवतात अगदी त्याचप्रमाणे इथे असलेले सर्व कलाकार जेव्हा आले होते ते दगड होते, त्यांना श्रीकांत सरांनी एक आकार देऊन एक मूर्ती बनवली, एक चांगलं मूर्ती बनवलं. सॅल्यूट श्रीकांत सर. त्यानंतर आपण पुन्हा वळूया आर्याकडे. रोल भेटेल पण सरांनी मला रोल दिला आणि त्यानंतर खूप सारे प्रश्न होते. असं वाटलं की कसं होईल सगळं, कारण की मी कुर्डवाडीला राहते आणि शूटिंग वगैरे सगळं सोलापूरमध्ये, तेव्हा पॅरेंट्सने खूप सपोर्ट केला. मी रोज अपडाऊन करायचे आणि सरांनी पण खूप गायडन्स केलं मला. आणि जेव्हा मी सिलेक्ट झाले मला वाटत होतं मी करू शकेल की नाही, आणि सरांनी ते माझ्याकडून सगळं करून घेतलं. माझा वर्कशॉप झाला, तिथं मला ॲक्टिंगबद्दल शिकवलं, परत डायलॉग्स कसे लिहायचे हे शिकवलं. नंतर स्क्रिप्टबद्दल सरांनी जेव्हा स्क्रिप्ट दिली होती तेव्हा मला फुल स्टोरी माहीत पण होती, फक्त माझ्या मम्मीला माहीत होती ती, आणि मला ती ऑन दी स्पॉट दिली. तेव्हा माझ्या मम्मीने पण सगळं धीराने करून घेतलं माझ्याकडून. आणि जेव्हा मी लास्ट बघितला तेव्हा मला पण कळलं नाही की एवढी चांगलं माझ्याकडून झालं, आणि ह्याच्यासाठी श्रीकांत सरांना मी थँक्यू. ऍक्च्युली गौरी फिल्मचा माझा संपर्क मला वाटतं लॉकडाऊनच्या आधी तुमच्याच जेव्हा लोकांनी मी
बापू भेटायला होतो, त्यावेळेस पहिल्यांदा ओळख झालं. नंतर ओळख झाल्यानंतर मी त्यांचे शॉर्ट फिल्म बघितलं होतं. ऍक्च्युली रमाच्या वेळेस मला कोणाचा कॉल आला होता की असं असं सर प्री पासेस आहे, तुम्ही या. प्रॉब्लेम काय झाला होता त्यावेळेस मी माझ्या जॉब मीटिंगमध्ये काहीतरी होतो पुण्याला. ते 7 दिवसात शेवटी मी सोलापुरात नव्हतो. मला अजूनही दुर्भाग्य मी थिएटरमध्ये बघू शकलो नाही. नंतर काय झालं, युट्यूबमध्ये जेव्हा मी लिंक पाहिलं, फक्त असं शॉर्ट फिल्म असेल सोलापुरात एकही सेकंड पुढे न ढकलता तो शॉर्ट फिल्म पाहिला. एक मोशी पॅटर्न असेल, त्यानंतरचा हा रमन चित्रपट. खरंच सॅल्यूट आहे. रमनबद्दल जर बोलायचं झालं तर सोलापुरातील मराठीचा हा पहिला एक शॉर्ट फिल्म असा असेल सोलापुराच्या मातीतील, ज्याला एक साऊथ टेस्ट त्याने दिलं. खूप उत्कृष्ट एक प्रकारचा साऊथ टेस्ट. तुम्हाला असं फील वाटतं की पाहताना हा तेलुगू चित्रपट आहे, पण ऍक्च्युअली चित्रपट आहे मराठी. पण त्याला एक साऊथ टच दिलं आणि त्यातलं जे काही त्याचं डायरेक्शन असेल, स्क्रिप्ट स्टोरी असेल, स्क्रीन प्ले असेल, प्रत्येक गोष्ट त्यात परफेक्शन होतात. म्हणजे एडिटिंग पासून, सिनेमॅटोग्राफी पासून ते सगळं, इन एव्हरी म्युझिक असेल काय एकदम परफेक्शन होतं. तिथं बघितल्यानंतर मला वाटलं की हा काहीतरी वेगळा माणूस आहे, ज्यामध्ये मी गॉडफादर म्हणून ज्याला ओळखतोय. माझं सचिन चालू होतं की मलाही कोणीतरी लॉन्च करावं. माझे वैयक्तिक 2-3 प्रोजेक्ट होते. माझं धनु नावाचं एक शॉर्ट फिल्म लिहून दिलं मी 5 वर्ष झाले सर. म्हणजे वंशाचा दिवा, मुली माझ्या प्रोजेक्टमध्ये मुलीला वंशाचा दिवा दाखवलं मी. खूप मोठी स्टोरी येते. आता नाव ते आम्ही चेंज केलं धनु. मी जवळपास सर 5 वर्षापासून बऱ्याच दिग्दर्शकांनी कोणाचं नाव घेत नाही. बऱ्याच लोकांकडे गेलो मी. बरेच लोक म्हणले की हे काय जुनं कन्सेप्ट आहे, आताच्या जमान्यात चालत नाही. सगळ्यांकडे गेल्यानंतर शेवटी श्रीकांत सरांकडे आलो. सर म्हटलं असं सामाजिक प्रोजेक्ट झालं. त्यांनी वनलाईन स्टोरी सांगितल्याप्रमाणे म्हणले की सर ठीक आहे सर, म्हटलं हे स्टोरी जरी जुनं असेल तर आपल्याला प्रेझेंटेशन वेगळ्या अंदाज नाही करूया म्हणलं. त्याने एक शब्द दिलं. त्यानंतर आम्ही प्रोड्युसर जे डॉक्टर संजय कुलकर्णी सर, त्यांना जाऊन अप्रोच झालो आणि ऑलमोस्ट सगळं झालं, डीलिंग झालं. श्रीकांत सर पहिले व्यक्ती असतील की कुलकर्णी जे डॉक्टर कुलकर्णी सर ऍडव्हान्स घेऊन जाऊन सांगितले होते. माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये असा एक पहिला व्यक्ती आहे की ऍडव्हान्स न बोलणारा पहिला व्यक्ती म्हणजे श्रीकांत सर. म्हणजे स्क्रिप्टचं पूजा वगैरे झालं होतं. त्याने म्हटलं की तुम्ही डायरेक्टरला घेऊन या, आपण ऍडव्हान्स घेऊया, 5,000 रुपये देऊया. पण सरांनी म्हटलं नको सर, आता लॉकडाऊन आहे, आपण ऍडव्हान्स घेऊन बसणार, नंतर ते ड्युरेशन वाढणार, नको, त्यांना पण डिस्टर्बन्स. ज्या दिवशी आपण शूटिंग स्टार्ट होईल त्या दिवशी आपण ऍडव्हान्स घेऊया असं म्हणले होते. त्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी मला ओळख झाल्यानंतर पहिल्यांदा अपॉर्च्युनिटी दिली. मला वाटतं शेंगाच्या आधी आपण दुष्काळ केलं असं वाटायला लागले. तुमच्यापाशी ओळख झाल्यानंतर एका महिन्यात कॉलेजला त्यांचं जाऊन भेटलो. मग दुष्काळ म्हणून एक शॉर्ट फिल्म केलं होतं, ते अजून रिलीज झालंय. त्याच्यानंतर शेंगावासाठी अप्रोच केले आणि रिसेंटली त्यांनी मला मॅटरसाठी अप्रोच केलं. असं होत होत मी गौरी फिल्मशी जुळत गेलं. असं वाटतं की गौरी फिल्म्स मधलाच मी एक परिवार आहे, एक सदस्य आहे आणि माझा लहान भाऊ आहे श्रीकांत, असं मला अभिमाने सांगू इच्छितो. आणि दुसरं प्रश्न म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी गेल्या 10 वर्षापासून जॉब करतो. बऱ्याच लोकांना मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जॉब माहीत नसेल. मी कार्यक्रम चालू केले. मला वाटतं पहिला एपिसोड आम्ही लॉकडाऊन 75 सगळ्या कलाकारांचं घेतलं होतं आणि एव्हरी मंथ आता हा पहिला एपिसोड. दुसरं प्रोजेक्ट आहे. मग आमच्या सर म्हणाले की आता पहिला एपिसोड तर तयार झालं, आमचे इथले चॅनल प्रमुख काय सर, मग दुसरे कोणाला गेस्ट बोलवशील. मग मी अधिकाऱ्यांनी म्हटलं की सर म्हटले आपल्या गौरी फिल्मची टीम आहे सर. मी म्हणलं ज्यांनी मला लॉन्च केलं शेंगामध्ये, ते सगळे खूप चांगले आर्टिस्ट आहेत सर. म्हटलं सगळे म्हणजे स्ट्रगल करून इथं परत आलेले आहेत. रमन नावाचं एक चित्रपट बनवलं, खूप चांगला रिस्पॉन्स भेटले. तेव्हा त्यांच्याकडे मी स्पेशल इन्व्हिटेशन देऊन अप्रूव्हल करून घेतलं की सरांना सगळ्यांना बोलूया, त्यांचं 1-2 तासाचं आपण ओळखत घेऊ. कारण मला खरंच अभिमान आहे या टीममध्ये सोबत. मी आता जवळपास मागच्या 6 महिन्यापासून अप्रोच आहे. इथं जे रिस्पेक्ट आहे ना, ते कुठंच मला बाहेर आजपर्यंत मिळालं नाही. पण आधी सगळे इथे जे आर्टिस्ट आहेत ऑलमोस्ट सगळे सरच म्हणतात. मी बऱ्याच लोक म्हणतो की मला सर म्हणू नका, टाटा म्हणा, तरी पण सगळे सर म्हणतात. आणि इथं जे रिस्पेक्ट मिळालं आजपर्यंत मला कुठेही कुठल्या बाकीच्या टीममध्ये मिळालेले. आणि मला वाटलं की चला आपला हक्काचं जे टीम आहे, आपला परिवार आहे, आपल्या परिवाराचंच आपण मुलाखत घेऊया. हे जेव्हा मला वाटलं, मी सरांचा मी अप्रूव्हल घेतलं आणि तुम्ही सगळे माझ्यासमोर आहोत. धन्यवाद. मॅटर या शॉर्ट फिल्म बद्दल काय सांगशील? एकंदरीत मॅटर मध्ये तुझं कॅरेक्टर काय आहे? मॅटर या शॉर्ट फिल्म आता मी सध्या काही नाही सांगू शकणार, ते सस्पेन्स आहे, म्हणजे सरप्राईज आहे तुमच्या सगळ्यांसाठी. पण ज्यावेळेस शूटिंग चालू होती, म्हणजे आजकाल लोकांचं कॉलेजमध्ये जे मुली मुलांचं वातावरण असतं, ते दृष्टिकोनातून तसं एक शॉर्ट फिल्म आहे. ते फक्त एवढंच सांगू शकते सध्या. थँक्यू. खरं पाहायला गेलं तर मी मराठी कलाकार आहे. मला तेलुगू अजिबात बोलता येत नाही आणि समजत पण नाही. श्रीकांत सर ज्यावेळी मला म्हणाले की सर असं असं आपण एक शॉर्ट फिल्म करतोय, त्याच्यात तुमची फार महत्वाची भूमिका आहे. छोटीशीच आहे पण महत्वाची आहे. मी सरांना म्हणलं सर मला तेलुगू बोलता येत नाही,
सर तुम्ही मराठीत बोला, आम्ही तेलगू डबिंग करतो त्याच्यामध्ये. मग हे झालं, अशी सुरुवात माझी झाली. मग मी परत सरांना प्रश्न विचारला, असं किती दिवस चालणार, मला तेलगू शिकवा. सर काय म्हणले, सर एवढे एक शॉर्ट फिल्म पूर्ण करा, मी तुम्हाला तेलगू शिकवतो. तर सरांना माझी विनंती आहे की याच्या पुढे जर तेलगू तुम्ही शॉर्ट फिल्म काढली तर मला तेलगू डायलॉग द्यायचा, ते माझ्याकडून करून घ्यायचे. आणि जर करून घेतलं नाही तर मग बघा मग. ते पहिले व्यक्ती असेल की मला वाटतं तेलुगूमध्ये स्वतः व्हॉइस देतात, त्याचं कधीच डबिंग होत नाहीये. अगदी त्याचप्रमाणे इन फ्युचरमध्ये तुमचाही स्वतःचा आवाज आम्ही घेऊ एवढं मी सरांच्या वतीने आश्वासन देतो. यानंतर आपण पुढे बोलूया संस्कृती गोरे हिच्याकडे. मॅटरचं शूटिंग चालू असताना आम्ही बहुतेक 4-5 दिवसाचं शूटिंग केलं. खूप म्हणजे वेगळा अनुभव आहे शूटिंग बद्दलचा आणि भरपूर लोक होते तिथं, पण आम्ही सगळे सिक्युरिटीनी पण शूटिंग केलेलं आहे, हे पण खूप महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं शूटिंग चालू असताना सारखं पाऊस पडायचं. शूटिंग बाहेर असायचं आणि पाऊस पडायचा. ज्या दिवशी शूटिंग बाहेर असायचं त्याच दिवशी मुळात पाऊस पडायचा. आम्हाला इतका वैताग यायचा की हा चला बाहेर शूटिंग चालू झालं की हा चला पाऊस आलाच, मग दुसऱ्या दिवशी परत शूटिंग. असं भरपूर किस्से आहेत. ఒక్కనండి సార్ ఇప్పుడు నేను అనుకున్నాకి శురువాత్ చేశాం చిరణతోటి సార్ తోటి ఫక్త డిస్కషన్ చేసుకుంటే ఒక్కొక్క టీం అయింది. మనది టీం ఒక 5-6 మంది 10 మంది కంటే 20 మంది అయింది. ఇలా అట్లా చూస్తే గౌరీ ఫిలిమ్స్లో అట్లా టీం అందరు కలిసి చూస్తే ఒక 80-90 మంది టీం అయింది. గౌరీ ఫిలిమ్స్ టీం 90 మంది టీం ఉంది. అని టీంला అంటే ఒకటి అందరిది డెడికేషన్ సార్, అందరిదే. ఇప్పుడు మా కెమెరామెన్ కానీ ప్రత్యేక కొద్ది డెడికేషన్ అంటుంది. నాకు లైటింగ్ ది సెటప్ ది నాకు ఎక్కువ పట్టించుకోను, అంటే పట్టించుకోవాలంటే సార్ మనకు అది ఇదివరకు నేను అంత రీఛార్జ్ చేయలేదు. కానీ లైటింగ్ స్వతः తెచ్చి ఆయన లగ్గం ఈ లైటింగ్ ఉంటే అవన్నీ సెటప్ తెచ్చి స్వతः పెట్టి స్వతः చేసి, లేదు సార్ ఇది ఇంకా మంచిగా తీసుకున్నాం, ఇట్లా లైటింగ్ ఇచ్చాం అట్లా లైటింగ్ ఇచ్చాం అంటే ఆడ ఏం జో కావాలి షూట్ కు ఆ టేప్ అది పూర్ణమైన న్యాయం చేసినట్టే. మన దాంట్లో డిఓపి శుభం కళాంది శుభం అట్లా చేసినందుకు మనది లెవెల్ అనిపిస్తుంది. ఇప్పుడు చూసినాక అనిపిస్తుంది అరే చాలా మంచిగా వస్తుంది కి మాకు లైటింగ్ ఉపయోగం మంచిగా అయిందని. అని ఇంకొకటి చెప్తున్నా ఆవర్తన అందరికీ, ఇక్కడ కొన్ని మంది పేరు తీసుకున్నొచ్చో తీయలేనొచ్చో మన దాంట్లో ఎవరిది మనసులో పెట్టుకునే లేదు. किंवा आपण पिक्चरसाठी रेडी करू सगळ्या गोष्टी. मग कलाकार कुठून आणायचे? कलाकार तर आपण एवढं बजेट नाही आहे की आपण कलाकारांना बोलून म्हणजे मानधन देऊन आपण हे काम करून घेऊ शकतो. तेवढं बजेट नाही आहे. बजेट जे आहे फक्त टेक्निशियनसाठी, जे टेक्निशियनसाठी आणि जे म्युझिक आहे मेन म्हणजे म्युझिकसाठी. नवीन पिक्चर म्हटल्यावर आता म्युझिक नवीन पाहिजे, सगळी गोष्टी नवीन पाहिजे. सेन्सर करावं लागत आहे, सगळी गोष्टीचं रजिस्ट्रेशन करावं, गेला पैसे जातात. मग कसं करायचं? मग मी म्हटलं एक शॉर्ट फिल्म असं करू. ते शॉर्ट फिल्म लास्टला सांगूया आपण, एक शॉर्ट फिल्म मध्ये सांगूया की ज्यांना इच्छा आहे की शॉर्ट फिल्म मध्ये काम करता तुम्ही सगळेजण आम्हाला येऊन जॉईन व्हा, आम्ही तुम्हाला संधी देण्यासाठी रेडी आहे. जेव्हा एक चर्चा होती म्हटले की सगळेजण होईल का असं, लोक येईल का आपल्याकडं, एवढं मोठं टीम आपल्याकडं. मी म्हटलं आपल्याकडे 95 आर्टिस्ट लागते, सगळे इच्छे म्हणजे लहानपणापासून सिनियर सिटीजन पर्यंत सगळे गोष्टी म्हणजे सगळे कलाकार आपल्याला लागते. हा सगळे कॅरेक्टर्स पण आहेत. आता ते शॉर्ट म्हणजे ते जे फिल्म आहे तेलुगू फिल्म त्यासाठी 95 लोकांना जमा कशी करायचं आपण म्हटल्यावर मी ही आयडिया सुचवली की आपण शॉर्ट फिल्म मध्ये सांगूया की ज्यांना ऍक्टिंगची म्हणजे चान्स पाहिजे ते आपल्याकडे येऊ शकता, तुम्ही आपण चान्स द्यायला रेडी आहोत. हा तो जे आयडिया होती, पण हे आयडिया मला पण वाटलं नाही की सक्सेसफुली लोक आपल्याकडे येईल. पण ते असं उभं ज्या हॉलमध्ये 5 लोक डिस्कस करत होते, एक दिवस पूर्ण हॉल भरून गेलाय. सर्वांना माहित आहे हा की आम्ही चान्स तुम्ही द्या सर, आम्ही तुमच्यासाठी आम्ही येणार आहे. गौरी फिल्मचं नाव ऐकलं म्हणून तर थोडं आपल्याला थोडं गर्व वाटलं की बाबा आपण जे काम केलंय, जे प्लॅन केली त्या प्लॅननुसार आपण चाललो, ते योग्य रीतीने चाललो, तेव्हा अजून एक कॉन्फिडन्स आले सगळ्यात की आपण आता पुढे करू शकतो. आता सेटवर पण फिल्म्स मध्ये आलेलं आहेत आता आणि फ्युचर मध्ये पण सगळ्यांना वेलकम आहे. आणि नवीन कलाकार जे आहेत अजूनही सांगतो, ज्यांना या कला क्षेत्रात ज्यांना किंवा आम्हाला एक चान्स पाहिजे, एक संधी पाहिजे, ते लोक कधी पण गौरी फिल्म्स मध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता, येऊ शकता. आणि सोलापूरच्या रहिवाशांना एक गोष्ट सांगायचं मला, जेव्हा
कुठलंही टीम जर आम्ही शॉर्ट फिल्म करणार आहे, आम्हाला असं लोकेशन पाहिजे, नाहीतर हे इक्विपमेंटची गरज आहे, गवळी फिल्म्स करून त्यांना खूप सपोर्ट मिळणार. एवढं मात्र सांगतो. म्हणजे आमच्याकडून कुठल्याही दुसऱ्या टीमची बोलतो, दुसऱ्या कोणी टीम असेल सोलापुरात, त्यांनाही आम्ही सपोर्ट करायला मागा बघणार नाहीये, त्यांनाही सपोर्ट करू आपण. तसं आणखी टीम वाढायला पाहिजे सोलापुरात. आणि सोलापुरात जे लोकेशन्स आहेत ते लोक पण आपल्याला जे गौरी फिल्म्सला सपोर्ट करून दिलेलं आहे, लोकेशन म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, आम्ही आमच्याकडून जेवढं होईल तेवढं दुसऱ्या टीमला पण आम्ही सपोर्ट करायला कधीही तयार आहे. हा सध्या खूप मोठा इश्यू आज सगळ्या बॉलिवूड असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये नेपोटिझमवरती बोललं जातं. आज सुशांत सिंग राजपूत सारखा जर एवढं मोठं इंटरनॅशनल ऍक्टर जर नेपोटिझमला बळी पडत असेल, तर माझं तर म्हणणं असं आहे की स्टेट लेवलमध्ये पण नेपोटिझम होतं, सिटीमध्ये पण कुठं होत नाही नेपोटिझम. आज फिल्म इंडस्ट्रीमध्येच नाहीये. आज आमच्या फार्मामध्ये पण नेपोटिझम, मीच बळी पडलं नेपोटिझमला. प्रत्येक क्षेत्रामध्ये, डॉक्टर क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल. एक छोटंसं उदाहरण देतो. जर राकेश रोशन जर कवना पॅरेसारखा बिग बजेट चित्रपट बनवायचा असेल तर ऋतिकलाच लॉन्च करायला. मला काय माणसावर मला विश्वास होतो एक्सवायझेड, ज्या माणसासोबत मी जुळून रिटर्न जेव्हा 2009-10-11 मी हैदराबादला होतो रामोजी फिल्म सिटीला, तिथून इथं आले, माझं डान्सचं काम सुरू झालं इथं. परत इथं प्लॅटफॉर्म बनवू शकतो असं जे देह केले ते माणूस, मला वाटलं नाही की शेवट असं करेल त्यांनी. तसं एक्सवायझेड पर्सन मला घेऊन काम केलंय, मी त्याच्यासोबत काम केलं, चिन्हांना पण काम केलं. आणि पण लास्ट मोमेंट असं झालं की श्रीकांतचं कुठं नाव व्हायला लागलंय, ते थांबायचं आहे. अशा गोष्टी बॅकस्टेज सुरू झाल्या. आणि मला असं म्हणजे काय काही गोष्टी धमकी द्यायचं म्हणा, तू याच्यात पडला तर तुझा हात पाय काढून देतो, असं इथपर्यंत गेलाय ते विषय. आणि मी एकच विचार केला सर त्यावेळी की तू मला चान्स दिला, तू जन्म नाही दिला मला तू चान्स दिला, पण माझ्या जो जन्म दिलेला आहे मला मुळातून आलेलं ते कळत नाही. कुठं मला कोण काही करू शकत नाही, त्याला मी काय असू मी करू शकतो. ज्या टीम मध्ये मी सपोर्ट केला, ज्या टीमच्या ऑफिस मध्ये मी झाडू मारून इव्हन सगळं काम करायचं सर, सगळं काम. हा संडास बाथरूम पण मी साफ केलेले दिवस आहेत त्या टीम मध्ये. मला ते चान्स मिळाला पाहिजे, त्या ग्रुप मध्ये मला घ्यायला पाहिजे. ते टीम एक दिवस मला असं केली की नवीन लोकांना बसवून मला उभा करून इन्सर्ट करून पाठवलेलं आहे. ज्या दिवशी मी तिथून बाहेर पडला, एक डोक्यात ठेवलं सर, या माणसाच्या नशिबात नाही श्रीकांत परत त्याच्या याला कॉल बी करणं, या माणसाच्या नशिबात नाही. आता मी याच्या पुढे त्याला कॉल करेन. जेव्हा बाहेर पडून स्वतःची काहीतरी निर्माण करायची सुट्टी मी तयार केली मनात, ते गोष्टी एक एक करत इथपर्यंत आले सर. पण नेपोटिझम म्हटल्यावर एक गोष्ट आठवते, ते मनावर घ्यायचं नसते कुठली गोष्ट. समजा मी 100% प्रयत्न केली, जर तिथं मला मी हरलो, तिथं समजायचं की आपण कुठं तर कमी पडलो. कोणाचं नाव कशाला तरी घ्यायचं, कोणाला कशाला दोष द्यायचं, आपल्यावर आपणच करून जायचं. कुठं चुकलंय, पुढच्या वेळी त्याची तयारी करायचं, परत उतरायचं. पण आपण स्वतःहून थांबायचं नाहीये, हे लक्षात ठेवलं तर नेपोटिझम बरी कोणीच करू शकत नाहीये. आता गोस्वामी पण फाईट करतात. आज मी पण नेपोटिझमला बळी पडलो असं काही नाही. अजून एक सांगायचं एक उद्देश म्हणजे एक तेलुगू भाषा 3 इडियट्स मध्ये जे काही डायलॉग आहे, परीक्षित साने सांगितलं की आर्मी कुर्सी में करियर करना चाहिए जिसमें उसका इंटरेस्ट हो. सर पण मी हा विरोधी आहे, कारण तुम्ही जर प्रॅक्टिकल मध्ये बोलायला गेलात तर एखादा घडी काढायचं कामगार असेल किंवा एखादा फॅनी मशीन चालवणारा मुलगा असेल, त्यालाही वाटतं मी पण अमिताभ बच्चन व्हावं, मी पण खूप मोठा ऍक्टर व्हावं. पण प्रॅक्टिकल मध्ये पॉसिबल नाहीये सर ते, कारण आपली परिस्थिती माणसाने चालत घेऊन पाय पसरलं असं म्हणतात ना. तर मला एकच विचारायचं की एक मिडल क्लास जो कलाकार आहे त्यांनी हे क्षेत्र, अभिनय हा क्षेत्र करिअर म्हणून बघावं की केवळ हॉबीज म्हणून बघावं? मध्यमवर्गीय कलाकार किंवा व्यक्ती, आपण याच्या अगोदर पण चर्चा केलेली आहे. तुमच्याकडे गट्स असतील ना, मग तो मध्यमवर्गीय असू दे किंवा वरच्या वर्गाचा असू दे, तुमच्याकडे गट्स असेल तर तुम्ही करिअर म्हणून करू शकता. तुमच्याकडे कष्ट करण्याची ताकद पाहिजे. कष्ट केला की त्याचं फळ मिळतंय. मला फक्त सर्व कलाकारांना एकच सांगायचंय, जीवनामध्ये एक गोष्ट जर सोडली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. ती म्हणजे मेलेल्या माणसाला जिवंत करता येत नाही, ही गोष्ट होऊ शकत नाही. पण जीवनात सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात. सगळ्यांनी एवढं एकच लक्षात ठेवायचं की मी करू शकतो, होतंय,
एवढं गोष्ट लक्षात ठेवायची. एवढंच मी सांगितलं. गौरी फिल्म्स हा आमच्या एक फॅमिली मेंबर सारखे झालेला आहे. म्हणजे असलं बॉन्डिंग झालेलं आहे ना की न बोलता ते डोळ्याच्या हिशोबानं कळून जाईल. आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे श्रीकांत सर, त्यांच्यापुढे तर मी काही नाही आहे. तो जो वेळ लागेल आम्ही त्याच वेळेवर पळत राहणार. गौरी फिल्म्स इज ॲज अन फॅमिली फॉर मी. कारण खूप काही शिकायला भेटत आहे. आणि म्हणजे ॲक्टिंग आणि फिल्म या भागात हे जरी सोडलं तरी म्हणजे बिहेवियर सगळं काही म्हणजे लाईफस्टाईल वगैरे सगळं शिकायला भेटतं. मॅनर्स वगैरे काय असतात ते सर मला सांगतात की कसं बिहेव करायचं, कसं बोलायचं, काय खूप काय शिकायला भेटत आहे. म्हणजे आय फील लाईक ॲज अन फॅमिली आणि खूप कम्फर्टेबल आहे आणि सगळ्यांचं हेल्पिंग नेचर आहे. गौरी फिल्म्स ज्यापासून मी गौरी फिल्म्समध्ये एंटर केलो तेव्हापासून माझं लाईफचं पूर्ण पेजच टर्न झालं. म्हणजे बघायचं इंटेन्शन, विचार ते म्हणजे ओनली गौरी फिल्म्समुळं पॉसिबल झालं. फिल्म्स हे माझ्यासाठी एक इन्स्पिरेशन आहे आणि हॉबी म्हणून पण आहे. गौरी फिल्म्समध्ये प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. म्हणजे काहीतरी कला शिकण्यासारखी आहे. ती वेस्ट जात नाही कला कधीच. थँक्यू. गौरी फिल्म्स हे माझ्यासाठी एक प्लॅटफॉर्म सारखं आहे जिथे मी माझा टॅलेंट प्रूव्ह करू शकतो. आणि माझं जे माझ्यासाठी पाहिजे होती ते मला मिळाली गौरी फिल्म्समुळे. थँक्यू. गौरी फिल्म्स माझ्यासाठी एक पॉझिटिव्ह आणि हॅपी फॅमिली सारखं आहे. गौरी फिल्म्स कसं आहे की माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण की मी पहिला हेअर ड्रेसर होतो. जेव्हा मी मेकअप आर्टिस्ट श्रीनिवास कुंडून माझी ओळख झाली त्यामुळे म्हणजे एकमेव बॅनर आहे की गौरी फिल्म्स. आणि त्यासाठी मी श्रीकांत सरांचा खूप आभारी मानतोय. थँक्यू. गौरी फिल्म्स हे सोलापूरमध्ये एक फिल्म इंडस्ट्री आहे सध्याला. गर्व आहे गौरी फिल्म्स म्हणजे मला काय वाटतं ते सांगतो मी. गौरी फिल्म्स म्हणजे एक मंदिर. तिच्यात देव म्हणजे मला श्रीकांत सर दिसते आणि त्याचे पुजारी म्हणजे आपल्या कॅमेरामॅन शुभम आणि आपण सगळे त्याचे फक्त त्यांचे जे लक्ष्मण सांगितलं सेम टू सेम. एक भाषात सांगायचं असं तर गौरी फिल्म्सचा सोलापूरमधला फर्स्ट फिल्म इंडस्ट्री आहे. फर्स्ट सर एवढाच आहे. गौरी फिल्म्स इज लाईक अ फॅमिली फॉर अस. अँड आम्ही स्टेजवर असतो. स्टेज परफॉर्मर आहोत आम्ही. आम्हाला कॅमेरासमोर कसं बोलायचं, काय बोलायचं सगळं श्रीकांत सरांकडून कळालंय. थँक्यू सो मच सर. गौरी फिल्म्स इज सच्चाई. गौरी फिल्म्स इज सन. सोलापूरचा सन म्हणजे सोलापूरचा सूर्य. आणि गौरी फिल्मचा ब्रह्मदेव म्हणजे श्रीकांत सर. प्रत्येकामध्ये कला असते ती जोपासायची त्याची तयारी पाहिजे असती. आणि त्या कलेला ती संधी गौरी फिल्मने दिली आणि त्याचा मेन सोर्स म्हणजे श्रीकांत सर आहे. आणि मी त्याच्यासाठी त्यांना थँक्यू. गौरी फिल्म्स आपण कुठल्याही गोष्टीवर एक्साइट होतो ना कुठं तर काम करताना तर गौरी फिल्म्स असं आहे की एक्साइट न होता एक्झिक्यूट करणं हे काम गौरी फिल्म्स आहे. एका वर्डमध्ये सांगायचं म्हणजे कितीतरी लोकांना कितीतरी फॅमिलीना एंटरटेनमेंट करणारा एक गौरी फिल्म फॅमिली आहे. थँक्यू. गौरी फिल्म्स माझ्यासाठी एक गार्डन सारखी आहे. म्हणजे ॲक्टिंगमध्ये मला काही जमत नव्हतं आणि सरांनी ॲक्टिंग या फील्डमध्ये मला खूप गाईड केलं. त्यासाठी सगळ्यांनी एवढं म्हणजे चांगलं बोललात, प्रेम दिल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू. गौरी फिल्म हे एक सगळ्यांची ड्रीमची मोठं गोल आहे. ते फक्त आपण उचलून डोंगरावर चढायचं आहे. चढताना मार लागतंय, काटा घुसतंय, सगळं काय होते, पण ते आपलं ड्रीम जे आहे आपल्याला एव्हरेस्ट परत न्यायचं आहे. ओके, थँक्यू. त्याबद्दल मी स्वरांजली डिजिटल मीडियाच्या परिवाराकडून सर्वांचा मनापासून आभारी मानतो. तसेच तुमच्या पुढील गौरी फिल्मच्या पुढील वाटचालीसाठी स्वरांजलीच्या कामाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. जाता एकच सांगू इच्छितो की जिंदगी जन्मों से बरी है वक्त को मरहम बनाना सीख लो. जिंदगी जन्मों से बरी है वक्त को मरहम बनाना सीख लो. हारना है तो एक दिन मौत से, फिलहाल जिंदगी जीना सीख लो. जिंदगी जीना सीख लो. धन्यवाद.